आजही 7 to 2 अवर्स चॅलेंज आहे. डायबिटीजचा पेशंट विथ इन्शुलिन 72 तासामध्ये त्याच्या औषधं संपतात किंवा कमी होतात. छातीमध्ये कफ वाढला, मेडिकेटेड ऑक्सिजन दिला जातो. शरीराला गरज कशाची आहे? हवेची. दिला काय जातोय? फक्त ऑक्सिजन. नायट्रोजन नाहीच जात. रक्त पातळ होण्याचं सगळ्यात बेस्ट मेडिसिन इज टोमॅटो. ताप येणं ही निसर्गाने दिलेली मानवाला देणगी आहे. कारण का, तो जो व्हायरस आलेला असतो ना, तो एका विशिष्ट टेम्परेचरला तो किल होतो. 2-3 प्रॉब्लेम आहेत जी बेसिक आजकाल सगळ्यांनाच आहेत. हो. म्हणजे झोप नाही येणं किंवा स्ट्रेस जास्त गेलं, याच्यावर नॅचरोपॅथी काय सांगतं? ठीक आहे, त्या दुधामध्ये कॅल्शियम आहे, कार्बोहायड्रेट, फॅट, जे काय आहे. तांत्रिक घटक आहे ते आहे. त्याच्यात सायन्सला आपण नाकारू, पण मग ते कोणा करताय? ते त्याच्या बाळा करताय ना. बघा, काजूचा आकार कसा आहे? किडनीसारखा. किडनीसारखं. द बेस्ट मेडिसिन फॉर किडनी. बदामाचा आकार कसा आहे? बदामासारखं, म्हणजे बदामासारखं. हार्ट हा, शेप तुझं आहे. heart हार्ट शेप आहे. द बेस्ट मेडिसिन फॉर हार्ट पेशंट. कारण दिलं जातं की धकाधकीचं जीवन आहे, फास्ट जीवन आहे, कसं शक्य आहे हे सगळं पाळणं. माझं उलटं म्हणणं आहे की ज्याची धकाधक जास्ती, ज्याची धावपळ जास्ती, त्याच्याकरता तर बेस्ट नॅचरोपॅथी आहे. ज्या घराची महिलाचं किचनमधला वावर कमीत कमी असेल, त्या घराचं आरोग्य खूप सुंदर असणार. सगळ्यात जास्त प्रोटीन केसांमध्ये आणि सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट लाकडीच्या बुशात. मग मला सांगा, तुम्हाला जर कॅल्शियम पाहिजेच आहे, केमिकली जर सगळ्यात जास्त, मग तुम्ही नख भिजवून त्याची पावडर करून खाऊ शकाल का? योग्य आहे? निसर्गाने आपल्याला जो देह दिला ना, तो तसा या लोकात सोडून जाणं, याला निसर्गरून फेडल्यासारखं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नमारीच्या आपल्या काय धमाकेदार आणि नवीन एपिसोडमध्ये. आपण सगळे आज धकाधकीचं जीवन जगतोय, बरोबर? त्याचमुळे आपली जी लाईफस्टाईल आहे ती पूर्ण खराब झालेली आहे. म्हणजेच की बाहेरचं खाणं झालं किंवा कामाचा ताण घेणं, या सगळ्या गोष्टी आपण करतो. त्याचमुळे आपली जी मेंटल हेल्थ आहे आणि आपली जी फिजिकल हेल्थ आहे ती दोन्ही खराब होतात. सो या गोष्टीवर एकच मला सोल्युशन वाटतं, ती म्हणजे आपल्याला परत निसर्गाकडे वळायचं. तर हे कसं, याबद्दल पाहण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अविनाश साबरे सर. मला सांगायचं झालं तर सरांनी नाईस अँड वाईस केअर एक्सपर्टचा कोर्स केला आहे, सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन एक्सपर्टचा कोर्स केला. त्यानंतर सरांनी सर्टिफिकेशन इन अर्थिंग थेरपिस्ट हा कोर्स केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारचा जो डिप्लोमा आहे, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी योगिक सायन्स, हा सुद्धा कोर्स केला आहे. कोरोना काळामध्ये सरांनी आणि त्यांच्या टीमने 3000पेक्षा जास्त लोकांना बरं केलं विथ नॅचरोपॅथी. त्याच्यामध्ये 0% औषधांचा यूज झालेला आहे. त्याचबरोबर 0% मॉर्टॅलिटी रेट आणि काहीही साईड इफेक्ट नाही. सो आपण सरांसोबत नॅचरोपॅथीबद्दल किंवा अशा बरेच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत पाहिजे त्याबद्दल, किंवा आपली हेल्थ कशा सुधारू शकतो निसर्गोपचाराच्या मदतीने, याबद्दल अशा खूप साऱ्या बाबांना आहोत. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्ट नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आपण एक नाही का वेगळ्या विषय घेऊन आलो की नॅचरोपॅथी, जो आत्तापर्यंत या चॅनल झालेलं नाही आहे. म्हणजे आजकालच्या ॲलोपॅथी जगामध्ये ना, की नॅचरोपॅथी म्हणा, आयुर्वेद खूप जास्त मागं पडलेलं आहे. पण आता ते ट्रेंडिंगला येतंय जसं जसं टाईम पुढे जातो. तर सर, पहिले तर तुमची ओळख कोण द्या ना, की अविनाश सर कोण आहे? नमस्कार. प्रथमतः मी माझी स्वतःची ओळख अशी करून देतो की मी अविनाश साबरे. शिक्षण माझं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियांत्रिकेमध्ये झालं. शिक्षण घेत असताना शेतीशी नाळ जुडलेली होतीच आणि त्याच क्षेत्रात शिक्षण घेत असल्या कारणाने निसर्गाच्या सानिध्यात राहणं अगदी जन्मतःच होतं. अनुषंगाने 1998 साली राहुरीमध्ये विद्यामंदिर प्रशालेमध्ये राजूभाई दीक्षित यांचं एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाने प्रभावित होऊन मी राजूभाई दीक्षितांबरोबर 1998 ते 2011पर्यंत मी स्वदेशीच्या चळवळीमध्ये काम करत राहिलो त्यांच्याबरोबर. काम करत असताना बऱ्याच प्रेरणा त्यांच्याकडून मिळाल्या. 2007 सालीचं त्यांचं आरोग्यावरचं एक प्रचंड असं मोठं व्याख्यान खूप प्रसिद्ध झालं. बरं. ज्याच्यामध्ये त्यांनी सुश्रुत, चरक आणि वाग्भट्ट ऋषी यांच्या जी काही सूत्र होती, ती सूत्र दैनंदिनीमध्ये कशी अंमलात आणावी, त्याचं एक छोटंसं प्रारूप त्यांनी तयार केलं होतं. ते 20 सूत्र त्यांनी वाग्भट ऋषींची जी आहे ती त्यांनी संपूर्ण नागरिकाला दैनंदिनीमध्ये कशी आचरण्यात यावं याचं ज्ञान दिलं होतं. दुर्दैवाने 2011 साली त्यांचं निधन झालं आणि जे काही राजू दीक्षितांचे आमच्यासारखे फॉलोअर्स होते हे पोरके झाल्यासारखे झाले. आणि कर्मधर्म संयोगाने 2015-16 साली
नवी दिल्ली येथील डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी ही एक व्यक्ती आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आली आणि जे की निसर्गोपचारामध्ये त्यांचं असं प्रचंड असं मोठं काम आहे आणि त्यांची खरी ओळख 2020 साली जेव्हा कोविड आला, तर हां, हां. कोविडच्या लाटेमध्ये आम्ही पारनेर येथील माननीय खासदार श्री निलेश लंकेसाहेब यांनी जे कोविड सेंटर 1100 बेडचं बरोबर. भारतातलं हं, सर्वात हं. मोठं हॉस्पिटल मोठं होतं. होतं. त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला निलेश लंके साहेबांनी संधी दिली आणि निसर्गोपचार पद्धतीने डॉक्टर विश्वरूप राय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमची टीम सर्व पेशंट्सना पूर्णतः औषधमुक्त, झिरो मेडिसिन, झिरो मनी आणि झिरो मॉर्टॅलिटी या धर्तीवर आम्ही तिथे काम केलं आणि जवळपास नॅचरोपॅथीने आम्ही 3000च्या वर पेशंट्स बापरे! पूर्णतः बरी केलीत. बापरे! विदाऊट एनी साइड इफेक्ट. रादर आम्ही काहीच नाही. असं म्हणूयात की विथ बेनिफिट हां. तिथे ते पेशंट्स त्या घरी सुखरूप पोहोचली हां, आणि हां, हां, हां. त्या कोविड सेंटरमध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि तिथली जी परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की इथे आपल्याला निसर्गोपचाराशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही तिथे काम केलं आणि त्या निसर्गोपचाराच्या कामाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पण नोंद घेतली गेली. तिथे पण आमचा नवी दिल्ली येथे आमचा आणि आमच्या टीमचा आणि खासदार साहेबांचा सन्मान करण्यात आला. आणि याची गणना किंवा याची दखल आयुष मंत्रालयाने पण त्यावेळेस घेतली. त्याने घेतली खरी होती. निसर्गोपचाराची ओळख आणि डॉक्टर विश्वरूपराय चौधरी यांनी हे जे पद्धतीने काम केलं त्याची ओळख खरी तिथून जगाला किंवा देशाला दिसली. बरोबर. आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाईस अँड वाईज केअर एक्सपर्टचा कोर्स केला. त्याच्यानंतर सर्टिफिकेट इन मेडिकल न्यूट्रिशनचा एक कोर्स केला. सर्टिफिकेट इन अर्थिंग थेरपिस्ट हा एक कोर्स केला आणि नुकताच मी महाराष्ट्र सरकारचा डिप्लोमा इन नॅचरोपॅथी and योगिक सायन्सचा पण पदवी प्राप्त केलेली आहे आणि अरे वाह! निसर्गोपचाराची एक आवड म्हणून मी काम करत आहे वाह! आणि तो माझा एक छंद म्हणून मी जोपासत आहे. छंद म्हणून करताय तुम्ही. छंद म्हणून हां. करत आहे. इथं विषय येतो राजीव दीक्षित यांचा. मग ते कोण होते? कारण बऱ्याच जणांना माहीत नसेल. आधीच्या पिढीला माहीत होतं. कदाचित मला सुद्धा माहीत होतं बऱ्यापैकी. मला जेनझीला माहीत असेल असं मला नाही वाटत. बरोबर. राजीव दीक्षित ही जे व्यक्ती होते ना, हे IITians होते, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर होते स्वतः. पूर्ण स्वदेशीच्या चळवळीला त्यांनी वाहून घेतलं होतं. हं. महात्मा गांधींच्या विचाराने ते खूप प्रभावित झाले होते आणि म्हणूनच त्यांचा आज रोजी वर्ध्याला त्यांचा आश्रम आहे स्वदेशीचा काम बरं. करायला. त्यांचे आता त्यांच्या उपरांत त्यांचे बंधू हे प्रदीपभाई दीक्षित हे काम हां, हां, करतात हां. आणि त्या काळामध्ये पेप्सी, कोको कोला, ॲलोपॅथीचे मेडिसिन्स याच्यावर त्यांनी हं, प्रचंड असं आंदोलनं केलीत आणि खूप जनजागृतीचं काम त्यांनी केलं आणि त्याचबरोबर त्यांनी बागभट्ट ऋषींचा जो ग्रंथ आहे अष्टांग हृदय संग्राम या ग्रंथाचं जे सूत्र आहे ते सूत्राचं त्यांनी शॉर्टमध्ये 20 सूत्र तयार केली आणि ती संपूर्ण जगाला त्याचं एक ज्ञान त्यांनी प्राप्त करून दिलं. अशी ती एक महान व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी आरोग्यामध्ये आणि स्वदेशीमध्ये खूप असं मोठं छान काम केलं आणि वयाच्या 41व्या वर्षी त्यांची दुर्दैवाने एक्झिट झाली या जगातून. हं, हं, हं. तर मग आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरच येऊ, की हो. नॅचरोपॅथी. तर बऱ्याच जणांना काय वाटतं, की नॅचरोपॅथी म्हणजे काहीतरी फक्त डाएट, हं. व्यायाम, एक्सरसाइज. तर मग नॅचरोपॅथी नक्की काय? नॅचरोपॅथीचं एक थोडक्यात जर मी म्हणेल ना, तर हील विदाऊट पिल. पिल याच्यामध्ये विदाऊट पिल. पिल. बरं. कुठलंही औषधाचा उपयोग न करता आरोग्य तुमचं कसं सुंदर होऊ शकतं, आपण तंदुरुस्त राहू शकतो. हे जे शास्त्र आहे त्याला नॅचरोपॅथी म्हणतात किंवा निसर्गोपचार निसर्गोपचार. म्हणतात. हं. बघा अध्यात्मामध्ये सुद्धा त्याचा एक कुठेतरी लिंक लागतो. भगवान आपण तो शब्द म्हणतो. जसं निसर्गामध्ये 5 तत्वांनी सगळं आपण मानवाचं शरीर असेल, आपण सगळं पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश हीच तत्व आहेत. ही तत्व जर निसर्गोपचाराची मानली तर भगवान या शब्दामध्ये सुद्धा ती 5 तत्वांचा समावेश आहे. म्हणून जुन्या लोकांनी हा जो शब्द काढला तो असाच आहे. भूमी, पृथ्वी तत्व. गगन, आकाश तत्व. मधला वायू तत्व वायू. आणि अग्नी तत्व आणि नीर जलतत्व. बरं. म्हणजे आपल्या देशाला एक हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे, हं, हं. ज्याच्यामध्ये आपण निसर्गाप्रमाणे जर मानवाने आपलं आयुष्य काढायचा प्रयत्न केला, तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये निरोगी राहून ह्या इहलोकातून जावं लागणारच आहे त्याला. हं, हं. बघा सगळे प्राणी निसर्गाचे नियम पाळतात, खरं आहे. मानव सोडून. मानव सोडून. मग निसर्गाप्रमाणे राहण्याची जी कला आहे ना,
ती कला या निसर्गोपचारामध्ये शिकवली जाते किंवा शिकवली जाते म्हणण्यापेक्षा ते आचरणात कसं आणावं, आपलं जे जुनं शास्त्र होतं, जे अडगळीत पडलेलं होतं, ते आपण आणायचा इथे प्रयत्न करत आहोत. खरंय. ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचं आयुष मंत्रालय पण खूप मोठ्या प्रमाणावर काम करत हम्म. आहे याच्यामध्ये. आता वाढतंय सगळे हे हो. पहिल्यापेक्षा. तर मग आयुर्वेदापेक्षा नॅचरोपॅथी कसं वेगळं आहे? का आपण ॲलोपॅथी तर आपण डायरेक्ट सेपरेट धरू. पण आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी जवळपास साम्य धरलं जातं. बऱ्याच जण कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. हां, आता असं आहे बरं का, जगण्याकरता आजारी पडू नये याच्याकरता आयुर्वेद आहे आणि निसर्गोपचार आहे. हं. पण आजारी पडल्यानंतर काय केलं पाहिजे याच्याकरता बऱ्याच पॅथी आहे. एक हं. आपण आधुनिक विज्ञान आहे ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो. आयुर्वेद. आयुर्वेद पण आहे. आयुर्वेदामध्ये पण औषधाचा वापर केला जातो. हं. युनानी आहे, होमिओपॅथी आहे, सिद्ध आहे. ह्या सगळ्यांमध्ये औषधाचा वापर केला जातो जेव्हा तुम्ही आजारी पडता पडतात तेव्हा. त्यावेळेस. हं. पण आजारी पडूच नये याच्याकरता आयुर्वेद आणि निसर्गोपचार आहे. हां. पण आयुर्वेद आणि निसर्गोपचारामध्ये फरक काय आहे, की आयुर्वेदामध्ये औषधाचा वापर होतो. हां, हां. निसर्गोपचारामध्ये निसर्गाच्या तत्वाचं पालन करून तुमच्या आजारावर मात केली जाते. बरं. जसं मी म्हणालो, की हील हं. विदाऊट पिल. आयुर्वेदामध्ये हे येत नाही का, की नॅचरोपॅथी सारखं पण? हां, आता आयुर्वेद आणि निसर्गोपचार हे तसं एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हां. जसं मी म्हणालो, फरक फक्त एकच आहे, की याच्यामध्ये मेडिसिन वापरलं जात नाही. हं. जसं एक उदाहरण द्यायचं म्हटलं, की आयुर्वेदामध्ये पंचकर्माच्या क्रिया असतात. आहेत. हो. निसर्गोपचारामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं, ह्या ज्या 5 तत्वाच्या आधारित थेरपीज असतात. हं. एक जलतत्वाच्या आधारामध्ये तर हायड्रोथेरपी आहे, हॉट डीप बाथ आहे, स्टीम बाथ आहे, नंतर मड थेरपी आहे, बरं. सन बाथ आहे, इवन हॉट स्टोन थेरपीज आहे, मॅग्नेट थेरपीज आहेत, ॲक्युप्रेशर्स आहेत, फुल बॉडी मसाज आहेत. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आजारावर मात करता येते आणि त्याच्याही पुढे जाऊन फूड इज मेडिसिन. हं. आवर फूड इज मेडिसिन. तर हे जे आहार जे आहे आपलं, या आहारामधूनच आपलं आरोग्य आपण सुधारू शकतो. शकता. हे त्या तत्व 5 तत्वाची 5 वेगवेगळी विशेषण आहे किंवा वेगवेगळे स्वरूप आहे किंवा वेगवेगळे त्यांचा रोल आहे. तो आपण पुढे हां, हां. एक-एक करून जाऊ आपण. बघूया. कसं आहे, आजकालच्या ॲलोपॅथीच्या जगामध्ये ना बीपी, शुगर एक खूप कॉमन आहे लोकांना. प्रत्येक माणसाला 2 पैकी 1 माणसाला तर बीपी किंवा शुगर आहेच आहे. बरोबर. तर मग या आजारांवर नॅचरोपॅथी काम करतं आणि कसं करतं किंवा डायरेक्ट गोळ्या बंद होऊ शकतात त्याच्याने? हां, आता असं आहे बरं का, मी जसं म्हणालो, की हे शास्त्र तसं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावर बरोबर. आधारित आहे. म्हणजे आपण शक्यतो आजारीच पडू नये याच्याकरता आपण काम करायला हवं. हं, हं. जसं आपण निर्जीव वस्तू, आपली मोटरसायकल असेल, आपण 4 व्हीलर गाडी असेल, त्या निर्जीव वस्तूची आपण वेळेवर सर्व्हिसिंग सर्व्हिस करतो. करतो. हं. वेळेवर त्याची देखभाल करतो. तसं आपलं हे करोडो रुपयाचं जे शरीर आहे, याची देखभाल आपण कधी करणार आहोत? याची सर्व्हिसिंग खरं आहे. आपण करणार की नाही करणार खरं आहोत? आहे. हा खरा मुद्दा आहे इथे. खरं आहे. आजारी पडल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहे. हं. मल्टी स्पेशालिटी बरोबर हॉस्पिटल्स आहे. आहेत, हं. आयुर्वेदा आहेत, होमिओपॅथी आहेत, युनानी आहे. सगळं आयुषमधले हे पाचीच्या पाची पॅथीज काम करतात. बरोबर. जो तो ज्याच्या त्याच्या परीने, ज्याच्या त्याच्या ठिकाणी ती करत योग्यच असतो. आहे. कुठल्याही बरोबर. पॅथी आपल्याला नाव ठेवायचा नाही, नाही. अधिकार पण नाही. काहीतरी एखादी पद्धत हां, बरोबर त्या आहे. त्या ठिकाणी. पण मग आता तुमचा जो प्रश्न होता, की बीपी असेल, कॅन्सर असेल किंवा इतर काही हृदयविकार असतील, याच्यावर निसर्गोपचाराने उपचार होतो का? तर तो होतात. आता बघा, मी परत त्या कोविडच्या काळातलं उदाहरण देतो तुम्हाला. कोविडच्या काळामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये विशेषतः कफचा जास्त त्रास होत होता. हं, हं. छाती सर्दी, खोकला, कफ याचा त्रास होत बरोबर. होता. आता आम्ही किंवा टेम्परेचर होतं. टेम्परेचर, ताप येणं ही निसर्गाने दिलेली मानवाला देणगी आहे. बरं. ताप आला ह्याचा हा आजार नाही मानला पाहिजे आपण. ताप जेव्हा येतो त्यावेळेस काय होतं एक्झॅक्टली, की आपल्या शरीरामध्ये जी WBC आहे ना, ती त्याचं WBCचं प्रमाण, संख्या वाढते. WBC म्हणजे आपले सैनिक आहेत. हं. आपल्या आरोग्याला प्रोटेक्ट करणारे आपल्या शरीराला. मग जेव्हा टेम्परेचर येतं तेव्हा आपले आतलं शरीर म्हणतं, की बाहेरून कुठलीतरी एक बॉडी येते जी आपल्या शरीराला घातक आहे. घातक आहे. तर ती बॉडीला फाईट करण्याकरता ताप आला जातो. हं, हं, आणि हं. तो ताप आल्यानंतर आमच्या नॅचरोपॅथीमध्ये आम्ही काय करतो, गरम पाण्यात बसवतो त्या पेशंटला. अजून टेम्परेचर वाढून देतो. बापरे! कारण का, तो जो व्हायरस आलेला असतो ना, तो त्या एका विशिष्ट टेम्परेचरला तो किल होतो. केलं होतं. बरोबर. मग त्याच्याकरता बॉडी टेम्परेचर आपण अजून वाढवतो. विदिन 24 अवर्स आम्ही टेम्परेचर कंट्रोल केलेलं विदाऊट एनी मेडिसिन. बापरे! सेम पद्धतीने जेव्हा HRCT स्कोर दुसऱ्या लाटेमध्ये 20, 22, 25 असे HRCTचा स्कोर वाढल्यानंतर छाती पूर्ण पॅक झालेली असती.
तो स्कोर वाढलेला असतो. अशा केसेसमध्ये ॲलोपॅथीमध्ये उपचार करताना बऱ्याच वेळा मग तो ऑक्सिजनवर जातो, व्हेंटिलेटरवर जातो आणि बऱ्याच अंशामध्ये तो पेशंट दगावला जातो. आता हेच तत्त्व आम्ही तिथे कसं वापरलं जातं निसर्गोपचाराचं, जेव्हा तुम्हाला छातीमध्ये कफ होतो त्यावेळेस श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर? आता बघा साधी गोष्ट आहे. आपण श्वास घेतोय. वी ब्रीथ इन एअर, नॉट ओन्ली ऑक्सिजन. सगळे वाढले त्यामध्ये. हवेमध्ये जर अनालिसिस केलं हवेचं केमिकल अनालिसिस तर 72% नायट्रोजन आहे. बरोबर. 10 ते 11% 12% पर्यंतचा ऑक्सिजन आहे आणि 4-5% इनर्ट गॅसेस अप्रॉक्सिमेटली मोर ऑर लेस थोडंफार शकतं. इकडे तिकडे होईल ते. सायन्स टॉपिक नाही पण- आता आपला. पण मोठा भाऊ हा नायट्रोजन आहे. जेव्हा Majority. जेव्हा मी श्वास घेतोय त्या श्वासामधून जेव्हा हवा जाते माझ्या फुफ्फुसामध्ये त्यावेळेस मोठा भाऊ हा नायट्रोजन आहे. तो काम करतो 2 गोष्टी त्याचं, एक तर लंग्समधली साफसफाई करतो आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तो नायट्रोजन हातभार लावतो. बरं. आता झालंय काय, काही औषधांचे दुष्परिणाम झाल्यामुळे छातीमध्ये कफ वाढला. तो कफ वाढल्यानंतर तो कफ बाहेर निघाला पाहिजे. हम्म. मग आपण काय करतो की त्या पेशंटला आधुनिक विज्ञानामध्ये ऑक्सिजन देण्याचा मेडिकेटेड ऑक्सिजन दिला जातो, नळीवाटेत दिला जातो. नाही वाटत किंवा ते नसतं. आता बघा शरीराला गरज कशाची आहे? हवेची. दिला काय जातोय? फक्त ऑक्सिजन. ऑक्सिजन. नायट्रोजन नाहीच जात. जेव्हा की खरं मोठं प्रमाण नायट्रोजनचं. नुसतं ऑक्सिजन 98% प्युअर ऑक्सिजन गेला, जेव्हा की माझ्या बॉडीला 12 ते 13% ऑक्सिजन करतं. नायट्रोजन जो मेन जातच नाहीये, तो लंग्स साफसफाई करत नाहीये, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत भाग घेत नाहीये. त्याच्यामुळे ऑक्सिजन जरी दिला माझा मेडिकेटेड तरी तो कफ अजून वाढतोय. मग पेशंटला व्हेंटिलेटरवर जातं. व्हेंटिलेटर काय फक्त स्पीडने ऑक्सिजन जातं, त्याच्यापेक्षा वेगळंच बस नाही. बस. हा. आणि मग पेशंट जातो. म्हणजे नायट्रोजनची पण गरज असते का? सर हवेचं तुम्ही केमिकल अनालिसिस करा. यू सर्च गुगल. हवेमध्ये किती पर्सेंट नायट्रोजन आहे? बापरे. मग मग आम्ही नॅचरोपॅथीने तिथे काय केलं, 2 प्रकारचं व्हेंटिलेशन असतं. एक आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, एक प्रोन व्हेंटिलेशन म्हणतात. हे दोन्ही मेडिकल सायन्समध्ये शिकवलं जातं. पुरवल. प्रोन व्हेंटिलेशन, PRONE, प्रोन व्हेंटिलेशन. बर. आम्ही तिथे काय केलं, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन वापरलंच नाही. आम्हाला मेडिसिनच वापरायचं नव्हते. आम्ही त्या पेशंटला पालथं झोपवतो. बर. पालथं झोपवणं ही प्रोन व्हेंटिलेशनची पहिली क्रिया. पहिली प्रो step. त्याच्याने काय होतं की जेव्हा मी असा वागतो तेव्हा माझा श्वास इझिली आतमध्ये, जेव्हा मी असा झोपतो त्यावेळेस श्वास मला घ्यायला त्रास होतो. त्रास होतो. बर. का होतं की जेव्हा मी असा झोपतो त्यावेळेस माझं फुफ्फुस ह्या हृदयाच्या पाठीमागे असतं 20% फुफ्फुसाची ओपनिंग वाढतात. अजून 20% इंटेक माझा वाढतो आधी. त्यानंतर आम्ही काय केलं, त्या पेशंटला झोपल्यानंतर एक हँडफॅन घेतला, बॅटरी ऑपरेट. हा. तो हँडफॅन त्याच्या नाकाजवळ शोधला. हवा गेली आतमध्ये. हवा गेली आतमध्ये. 20% ओपनिंग्स वाढलेले आहेत. चांगल्या प्रकारे हवा गेली. हवा गेली म्हणजे नायट्रोजन गेलाय. नायट्रोजन गेला म्हणजे तो लंगची साफसफाई करतोय. विदिन 7 to 2 hours 23 HRCT स्कोर आलेला पेशंट आम्ही फक्त प्रोन व्हेंटिलेशन आणि काही काड्यांनी नीट केला, ऑन रेकॉर्ड. इट इज ऑन रेकॉर्ड. बापरे. दॅट इज द नॅचरोपॅथी. बापरे. विदाउट झिरो मेडिसिन, ज्याचा 23 HRCT स्कोर होता आणि असा एक पेशंट होता की ज्याचा ऑक्सिजन लेवल 35 आलेली होती. असे 2 पेशंटची केस हिस्ट्री ऑन रेकॉर्ड आहे की जी आम्ही नॅचरोपॅथीने या प्रोन व्हेंटिलेशननी आणि अजून काही तर नॅचरोपॅथीच्या तत्वांनी नीट केली. बापरे. ही नॅचरोपॅथीची ताकद आहे. हे त्याचं उत्तर आहे की आपण BP, कॅन्सर, हृदयविकार हे तर अगदी आमच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ आहे. पण त्याला काही विशिष्ट स्ट्रॅटेजीज आहे, काही विशिष्ट डाएट्स असतात, काही प्राणायाम्स असतात, काही आसनं असतात, काही थेरपीज असतात. ते कस्टमाइज पेशंट वाईज केली जातात. पण परत वी आर हीलिंग द पीपल विदाउट पिल. मग का बरं मेडिकल सायन्स जर डायरेक्ट ऑक्सिजन वापरतं? नाही आता सर काय झालं, त्यावर बोलणं योग्य होणार नाही. मी फक्त परत हे सांगेल की आपलं विज्ञान किती चांगलं आहे. ओके. 250 वर्षापूर्वीची हिप्पोक्रॅट नावाच्या शास्त्रज्ञाने जे सायन्स आणलं ते त्या ठिकाणी योग्यच आहे. इमर्जन्सीमध्ये मला ICU लागणारच आहे. मला इमर्जन्सीमध्ये कदाचित काही प्रमाणात ऑक्सिजन द्यावाचा लागणार आहे. सो ते त्या ठिकाणी योग्य एका पॉइंटला एक अगदी निश्चित. पण त्याला मर्यादा आहेत आणि या आधुनिक विज्ञानाच्या मर्यादा कोविडमध्ये उघड्या पडल्यात. खरं. सो मी परत असं म्हणेल की बॅक टू द बेसिक्स. आपण मूळ आपल्या शास्त्राकडे जाऊया.
चरक संहिता आहे. हजारो 5-5, 10-10 हजार वर्षापूर्वीच्या लिहून ऋषीमुनींनी ठेवलंय. लिहून ठेवलेलं आहे, कसं जगावं. त्या काळामध्ये असं होऊ शकतं का, की हा आजारी पडेल? त्यावेळेस आजारी पडत नव्हतीत का? पडत असतील ना. सुश्रुत नावाचे ऋषी सर्जन मानलं जातं. आत्ता काल परवाची बातमी आहे. यूकेमध्ये त्यांचा पुतळा बर लावलाय एका कॉलेजमध्ये बर सुश्रुतांचा. आणि आपण म्हणतो की आपण मागासलेलो आहे. हा पण किती मागासलेला आहे. म्हणजे आपण प्लास्टिक सर्जरीचा उल्लेख हां, त्याच्यामध्ये सुश्रुत येतो. संहितामध्ये दे वर द बेस्ट प्लास्टिक सर्जन. इतिहासामध्ये उल्लेख आहे आज त्याचा. 10,000 पूर्वीची गोष्ट. म्हणजे असं नव्हतं की तेव्हा मानव आजारी पडत नव्हता. पण मानव जरी एक तर आयुर्वेदामध्ये आणि नॅचरोपॅथीमध्ये आजारी पडूच नये हे शिकवलं जातं हम्म, किंवा हम्म, हम्म. त्याची आचारसंहिता, आहारसंहिता दिलेली आहे. बरोबर. ती आपण पाळत नाही. आणि म्हणून जे काय बघा, रोज एक नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होते. खरं आहे. दुर्दैवानं असं म्हणायची वेळ येते, जर एवढे हॉस्पिटल्स वाढले, तर आजार नियंत्रणात यायला नको का? बरोबर. जर आजार नियंत्रणात येत असतील, तर हॉस्पिटलची संख्या का वाढते? मला हे कोडं उलगडत नाही. तर याच्यामध्ये कसं की आता आपले जर डेली लाईफ जर बिघडलेली आहे आपलं, त्यामुळे ते आजारी पडल्यानंतरचे जे उपाय आहेत ते हां. हॉस्पिटल झाले. इथं नॅचरोपॅथी आयु सेंटर्स वाढले हां, पाहिजेत. मला बऱ्याच वेळा असं कारण दिलं जातं, की धकाधकीचं जीवन आहे, फास्ट जीवन आहे, कसं शक्य आहे हे सगळं पाळणं? माझं उलटं म्हणणं आहे, की ज्याची धकाधक जास्ती, ज्याची धावपळ जास्ती त्याच्याकरता तर बेस्ट नॅचरोपॅथी आहे. बस. उलटं म्हणणं आहे माझं. हम्म. ज्याचं जास्त धकाधकीचं जेवण आहे त्याच्याकरता सुंदर आहे. हम्म. ज्या घराची महिलाचं किचनमधला वावर कमीत कमी असेल, त्या घराचं आरोग्य खूप सुंदर असणार आहे. हम्म. म्हणजे काय म्हणायचं आहे मला, की शिजवलेलं अन्न किंवा कुक फूड हे जेवढं कमी असेल आहारात, तेवढं तुमचं आरोग्य छान होणार. बर. म्हणजेच काय, समजा मी रोज पुणे-मुंबई लोकलनी अप-डाऊन करतो. हां, मला सकाळी 7ची रेल्वे पकडायची. हां. मी आदल्या दिवशी फ्रुट्स सलाड आणून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी खायचं. डब्यात घ्यायचं फक्त. बरोबर जायचं. प्रवासात जाता-जाता मी फ्रुट्स खायचेत. सलाड घ्यायचं बरोबर. सलाड बरोबर मी दिवसभर फ्रूट आणि सलाड खायचं. जेव्हा मी घरी येतो रात्री संध्याकाळी एक टाईम कुक फूड घे. द बेस्ट सोल्युशन. माझ्या हां. माऊलीला त्रास नाही सकाळी पहाटे उठून डबा करायचा, कुक फूड करायचा. माझे आरोग्य नीट राहील. म्हणून माझं उलटं असं म्हणणं आहे, की जे जास्त धकाधक करताना त्यांचं जास्त आरोग्य खराब होतंय. पण त्यांनी जास्त वेळा कमी श्रमामध्ये, कमी पैशामध्ये हे सगळं फॉलो बरोबर. करू शकतात. बरोबर. कारण जो नॅचरोपॅथीचा कन्सेप्ट आहे, जसं मी म्हणालो होतो, की फूड इज मेडिसिन. हम्म. आहारामध्ये बघा, साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. निसर्गाने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आपल्याला त्या समजल्या नाहीयेत. बरोबर. किंबहुना आपल्या पूर्वजांना त्या समजावून सांगण्यात ते कमी पडलेत आपल्यात किंवा आपण इंग- स्वतःला खूप शहाणे समजत होतो. आपण त्याच्यामुळे आपण बस ते बस ॲक्सेप्ट बस केलं नाही. बस बस. असं म्हणायला पण 100% काही वावगं ठरणार नाही असं म्हटलं तर. बघा काजूचा आकार कसा आहे? किडनीसारखा किडनी आहे. सारखं. द बेस्ट मेडिसिन फॉर किडनी. बदामाचा आकार कसा आहे? बदामासारखा म्हणजे बदामासारखं. हार्ट हां, शेप त्याचं आहे. हार्ट हार्ट शेप. शेप आहे. द बेस्ट मेडिसिन फॉर हार्ट पेशंट. अक्रोड अक्रोड मेंदू सारखं. आपण म्हणतो लहान मुलाचं मेंदूचं वाढ व्हावी म्हणून अक्रोड खा. दिलंय निसर्गाने, मला समजत नाहीये. तुम्ही टोमॅटो घ्या. टोमॅटोचा उभा काप करा, असा करा आणि त्याचं ऑब्झर्वेशन घ्या. सर ते इट लुक्स लाइक अ सारखं. हर्ट. रक्त पातळ होण्याचं सगळ्यात बेस्ट बरोबर. मेडिसिन इज टोमॅटो. टोमॅटो. 100 ग्रॅम टोमॅटो रात्री झोपताना तुम्ही काय रक्त पातळ व्हायची गरजच पडणार नाही. औषध घ्यायची गोळी घ्यायची गरज नाही. गोळी घ्यायची गरज नाही पडणार नाही. नॉट दॅट सेन्स की हां, पण पण भविष्यात दॅट इज अगेन प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन. पण असं हे ऐकून कोणी गोळी बंद करू लगेच नाही तर हां, हां. तेच मला हा तेच एक म्हणायचं. डिस्क्लेमर आहे. तो कारण हां, असं नाहीये काही म्हणणं. जण म्हणून सर मी म्हणले परत होते. तेच म्हणलं, की प्रिव्हेन्शन इज बेटर. काय होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे हा माझा मूळ बरोबर. ह्या नॅचरोपॅथीमध्येचा मूळ गाभा येतो. आमच्याकडे आहे ना सर एक मॅडम होत्या म्हणजे आता त्या गेल्या म्हणजे 85-87 वय असेल तरी पण ते इथं आमचं एक डिपॉल जवळ आहे तिथं काम करायचे. तुम्हाला माहिती असेल कदाचित मॅडम ज्या मॅडम होत्या माहिती हां, तुम्हाला? हां. जॉय मॅडम ऐकलं नाही. आत्ता जस्ट आता गेल्या हां. एका आता वर्षापूर्वी. म्हणजे 2 वर्ष आले हां, तरी. 2 वर्ष झाली. तर त्यांचं असं होतं की आता आमचे सगळे राहिले तेव्हा आम्हाला माहीत होतं की दुपारी फळं खाणं, संध्याकाळी फक्त एक चपाती आणि काय दूध-बीध काय असेल ते. एवढंच खाणं त्यांचं. पण त्या मॅडम जाऊसुद्धा त्यांना काहीच त्रास नव्हता. ना बीपी ना शुगर ना काहीच नाही. सर मी काल एका कार्यक्रमाला गेलो होतो राशीनमध्ये. आमच्या पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन होतं. तिथले कार्यक्रमाचे अध्यक्ष वयवर्ष 95 होती. स्वतः चालत आले, काठी टेकत आले फक्त.
चष्मा आहे. बाकी ऐकणं, बोलणं एकदम सुदृढ आहे आणि आम्हाला खात्री आहे ते 100 वाढदिवस साजरे करतील. आजची हां. परिस्थिती बघता जुने. सर याच्यातून मला एक तो आपल्या स्पेशल कॉर्नरच्या माध्यमातून मला या महाराष्ट्रीयांना किंवा या देशाला, या जनतेला एक आव्हान काय करायचं आहे, तांत्रिक गोष्टीत मी जाणार नाही. नाही. आय एम नॉट हं, एन एक्सपर्ट इन दॅट फील्ड. हं. मी काही फार मोठा अभ्यास नॅचरोपॅथीमध्ये तांत्रिकदृष्ट्या नाही केला. आयुर्वेदामध्ये पण हं. माझा फार अभ्यास अजिबात नाही. पण मला जे लॉजिकल गोष्टी आहेत ना, त्या लोकांना सांगायच्या आहेत. बरोबर. लॉजिकचा वापर केला पाहिजे. लॉजिकचा वापर काय केला पाहिजे, की अजून एक म्हणजे मला आवर्जून ही गोष्ट सांगायची आहे, की दूध या विषयावर मला थोडंसं बरं. बोलायचं आहे, की दुधाबद्दल बऱ्याचशा भ्रामक कल्पना गेल्या 20, 25, 40, 50 वर्षामध्ये समाजामध्ये पसरलेल्या आहेत, की कॅल्शियम हाडांची बळकटी करता दूध पिलं पाहिजे. लहान मुलांना आईचं दूध संपलं त्या द डे 1 आईचं दूध बंद झालं तिथून गाईचं, म्हशीचं दूध सुरू कर. दिलं हं, जातं. हं. का? की हाडांचे बळकट, कॅल्शियम तुम्हाला मिळावं याकरता दिलं जातं. हं, हं. हायपोथेटिकली बरोबर असेल, बरोबर आहे. हं. टेक्निकली चुकीचं आहे. बघा, मी परत तुम्हाला इतर प्राण्यांचं उदाहरण देतो. जगामध्ये सगळ्यात जास्त ताकदवर प्राणी कोणता मानला जातो? घोडा. घोडा. हॉर्स पॉवरमध्ये हं. आपण मोजू सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी करतो. बरोबर आहे. सगळ्यात चपळ प्राणी हरीण, काळवीट. जे ताकदवर प्राणी त्यांची लिस्ट देतो तुम्हाला मी. घोडा, हं. हत्ती, मेहनती प्राणी बैल, गाढव. घोडा. चपळ प्राणी हरण, काळवीट. हं. हे सगळे शाकाहारी आहे का मांसाहारी? शाकाहारी. आर यू ॲग्रीड? बरोबर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता मला अजून उदाहरण द्या किंवा अजून एक सांगा, की याच्यातला कोणता प्राणी दुसऱ्याच्या आईचं दूध पितो? कोणीच नाही. असं बघितलंय की घोड्याचं पिल्लू त्याच्या आईचं दूध संपल्यानंतर दुसऱ्याच्या आईचं दूध पितं. गाढविणीचं, नाही. हत्तीनीचं नाही. किंवा गाईचं दूध पिताना कधी बघितलंय तुम्ही? अजिबात नाही. मग त्यांच्या शरीरामध्ये बळकटी, त्यांच्या हाडांची बळकटी कशी आली? बरोबर आहे. लॉजिकल क्वेश्चन. आपण तांत्रिक गोष्टीत जाणार नाही. बरोबर. लॉजिक तर पटतं की नाही? बरोबर. जर तो घोड्याचं जे काही 40-50 वर्षाचं आयुष्य असेल, त्या पूर्ण आयुष्यामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष त्याच्या मातेचं तो दूध पितो. नंतर त्यानंतरचे उर्वरित आयुष्य तो बिगर दुधाचं एवढं धडधाकट शेवटपर्यंत कसा राहतो? त्याच्या हाडांची बळकटी कशी? त्याचे का गुडघे दुखत नाही? त्याचे का दात पडत नाही? बरोबर. ह्याचा कधी आपण विचार केलाय का? कधीच नाही. मग मानवच असा एक प्राणी आहे जगात, या पृथ्वीवर, जो स्वतःला अतिप्रगत समजतो आणि दुसऱ्याच्या आईचं दूध पितो. तर त्याच्यात 2 गोष्टी होतात. एकतर तुम्ही ज्या गाईचं दूध पिता, त्या दुधावर पहिला हक्क तिच्या बाळाचा आहे. बरोबर. तो 100% तळतळाट तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या घेताय. बरोबर. दुसरं, ते दूध माझ्या बाळाला पचेल का? हा एक प्रश्न. ठीक आहे, त्या दुधामध्ये कॅल्शियम आहे, कार्बोहायड्रेट, फॅट जे काय आहे. तांत्रिक घटक आहे ते आहे. त्याच्यात सायन्सला आपण नाकारू. पण मग ते कोणा करताय? ते त्याच्या बाळाकरता आहे ना. त्या गाईच्या बाळाकरता, त्या म्हशीच्या बाळाकरता, त्या बरोबर. हत्तीच्या बाळाकरता आहे. माझ्याकरता मला जर वयाच्या 50व्या मध्ये जर दुधाची गरज असते, तर माझ्या मातेला निसर्गाने दूध ठेवलं असतं ना. जेव्हा निसर्ग सांगतो, की तुझ्या मातेला जेवढं गरज दूध आहे नाही. वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष तेवढंच तुला दूध आहे. ते तुझ्या पूर्ण आयुष्यभर तुला पुरेल एवढा साठा देता येते. मग मी का दूध प्यावं? हं. मग अट्टास काय हाच परत, की कॅल्शियम होतं. मग प्रश्न असा येतो, की त्याच्यात कॅल्शियम आहे. त्यात काही दुमत नाहीये. आहे. बट इज इट इन डायजेस्टिबल फॉर्म? हा प्रश्न आहे की नाही? बघा मी तुम्हाला उदाहरण देतो. बरोबर. सगळ्यात जास्त कॅल्शियम केमिकली नखांमध्ये आपल्या. बरं. सगळ्यात जास्त प्रोटीन केसांमध्ये आणि सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट लाकडीच्या बुशात आहे. लाकडी बुशात. मग मला सांगा तुम्हाला जर कॅल्शियम पाहिजेच आहे, केमिकली जर सगळ्यात जास्त मग तुम्ही नखं भिजवून त्याची पावडर करून खाऊ शकाल? नाही, नाही, खा योग्य आहे? तुम्हाला प्रोटीन पाहिजे, तुम्ही केसांचा भुगा करून खाणार का पावडर नाही, करून? नाही, नाही. कार्बोहायड्रेट पाहिजे तर भुसा खा. का नाही? तर दे आर नॉट इन डायजेस्टिबल फॉर्म. दो दे हॅव मेजर कंटेंट. हा खरा मूलभूत प्रश्न आहे. बघा, गाईचं उदाहरण, गाईचं दूध जे सर्वसाधारण दिलं जातं. हं, हं, हं. गाईचं सरासरी आयुष्यमान 20 वर्ष, 20-25 वर्ष धरूयात आपण. जेव्हा त्या बाळाचा जन्म होतो, त्याला 20 वर्षच फक्त इहलोकात थांबायचं. 20व्या बरोबर. वर्षी, 21व्या वर्षी त्याला हा देह सोडून निघून जायचं. हां. म्हणजे त्याची ग्रोथ ही स्पीडली झाली पाहिजे. बरोबर. मानवाचं सरासरी आयुष्य 100 वर्ष आहे. हं. त्याची स्पीड ॲज कम्पेअर टू दिल 5 पट स्लो होणार. स्लो होणार आहे. 5 पट स्लो होणार आहे. बरोबर. त्याप्रमाणे त्या मातेचं दूध आहे. त्याच्यामध्ये जे काही घटक आहे त्या दुधामध्ये, जे हॉर्मोन्स आहे, त्याचा ग्रोथ
हॉर्मोन जे आहे त्याचं स्पीड कमी आहे आणि ह्याच्यातले जे ग्रोथ हॉर्मोनचं याचा स्पीड जास्त आहे. एक पॅरलल उदाहरण देतो तुम्हाला. विमानाचं इंधन आहे ना, विमानाचा स्पीड 400-500 किलोमीटर पर आवर आहे आणि जास्त किंबहुना असेल मला माहीत नाही. टेक्निकल आणि नाही माहिती. आपल्या फोर व्हीलर, टू व्हीलरचा स्पीड जर मी असं ठरवलं की माझं फोर व्हीलर ही विमानाच्या स्पीडने चालण्याकरता मी विमानाचं Fuel. इंधन घ्यायचं फ्युएल आणि ते माझ्या फोर व्हीलरमध्ये चालत. सर विल इट वर्क? गाडी गाडी लगेच खराब जागेवर होईल. बंद पडेल. खरं होईल. दो त्याची क्वालिटी सुंदर आहे, खूप छान आहे टेक्निकली. तरी पण नाही का, की माझ्या फोर व्हीलरचं इंजिनचं डिझाइन इज मेड तसं फॉर नाही. पेट्रोल ऑर डिझेल. तसं मानवाचं शरीर ते जे डिझाइन केलंय ते मेड फॉर माझ्या आईचं झालं. बापरे. आणि म्हणून दुसऱ्याच्या मातेचं दूध जर घेतलं, त्या बाळाला तुम्ही दिलं, तर त्याचे दुष्परिणाम आता आपण भोगतोय. वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासून चष्मा, वयाच्या 30शीत डायबिटीज, वयाच्या 35-40 मध्ये हार्ट अटॅक, पॅरालिसिस सगळे आजार उत्पन्न. सर बापरे. आमच्या भाषेमध्ये किंवा आमचा एक असा थॉट प्रोसेस आहे, की दूध हे पांढरं विष आम्ही मानतो. बापरे. प्रत्येक घराला मी कुटुंबाला आवाहन करेन, तुम्ही काहीच नका करू. फक्त 15 दिवस दूध आणि दुधाचे पदार्थ बंद करून बघा. तुम्हाला फरक जाणवेल. एवढंच मी तुम्हाला सांगेन. मग इथंच विगन कन्सेप्टमध्ये येते का? हां, हा वेगन कन्सेप्ट आता नवीन सुरू झाला आहे. सुरू झाला. वेगनमध्ये शाकाहार आणि वेगनमधला फरकच फक्त एकच आहे, की वेगनमध्ये दूध आणि दूध प्रॉडक्ट्स Product नाही, नाही, दॅट अजिबात इज नाही. शाकाहारी. तोच कन्सेप्ट आहे. बऱ्याच आता तुम्ही बरेच टेनिस प्लेयर असेल, पीट सॅम्प्रास असेल, अंद्रे अगासी असतील, आपलं विराट कोहली असतील, हे स्वतःला वेगन अगदी प्राउडली म्हणतात. फील करून सांगतात. सांगतात. बिकॉज ते दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट घेत नाहीत. हम्म. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आईचं दूध मिळालं आहे ना, ते तुम्हाला पुरेसा आयुष्यभराचा साठा आहे. बाकी मग कॅल्शियम कसं वाढवायचं वगैरे ते निसर्गोपचारामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. निसर्गाने सगळं दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये. कॅल्शियमचा काय अल्टरनेटिव्ह असू शकतो जर आपण दूध सोडलं तर? सर आता बेसिक सगळी सांगणं शक्य नाही आता पण हां, एखादं फ्रुट्स तर. हे बघा, मी तुम्हाला परत हेच सांगेल. जसं मी तुम्हाला घोडा, हत्ती यांचं उदाहरण दिलं ना, त्यांच्या शरीरामध्ये ताकद कुठून येते? मग ऑब्झर्व्ह करा ते काय खातात? गवत. हिरवा चारा. गवत म्हणण्यापेक्षा हिरवा चारा हिरवा चारा, खातात. जो काय असेल तो. ग्रीन. ते ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा तो हिरवा चारा खातात. मॅक्सिमम प्रमाणामध्ये त्यांच्या आहारात तो असतो. म्हणून त्यांच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात. मग कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट, फॅट असेल, सेम असेल सगळं. मग आता मी काय चारा खायचा का? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो तुमच्या मनामध्ये. मानवाने नाही. बरोबर. तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. हम्म. लिफी व्हेजिटेबल्समध्ये सर व्हिटॅमिन ई असतं. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स कॅन्सर. ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये. सो आहारामध्ये रोज तुमच्या ग्रीन व्हेजिटेबल्स असलेच पाहिजे. हे निश्चितपणे आग्रहाने तुम्ही आवर्जून ठेवा तुमच्या आहारामध्ये. लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन पाहिजे. व्हेजिटेबल हे पाहिजेच. हे सगळं आपोआप शरीर बॅलन्स करतं सर आपल्याला. आपण बघा, निसर्गाने ज्या गोष्टी रॉ फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत ना, त्या आपण तशाच म्हणतो ते पाहिजे. तसेच खा. हम्म. आता उदाहरण देतो तुम्हाला मी. टोमॅटो घ्या, परत टोमॅटोचा ज्यूस करा आणि तुम्ही मायक्रोस्कोप खाली त्याला बघा. तुम्हाला असे बारीक किडे दिसत आहेत. तर दे आर ॲक्च्युअली द लाईव्ह एन्झाईम्स. बर दे आर द लाईव्ह एन्झाईम्स ऑफ दॅट फ्रूट. बर. आणि मी काय करतो, मला टोमॅटोमधूनचा बेनिफिट मिळावा, टोमॅटोमध्ये जे काय त्याचं. मग मी काय करतो, त्याची भाजी करतो. कापला, त्याला आज मी दिला, त्याला तडका मारला. मला सांगा, ही जी लाईव्ह Enzyme एन्झाईम्स गेले आहेत, ना. हे आहेत का त्याच्यात? माझं मानसिक समाधानात मी टोमॅटोची भाजी खाल्ली. बरोबर. त्याच्याने मूळ उद्देश नाही सफल होत तुमचा. हा सगळ्यात महत्त्वाचा. काय आहे म्हणजे सगळे गैरसमज. नाही सर, काय झालंय बरं का, आपण सोशल मीडियाच्या आणि त्याच्या आहारी इतके गेलो आहोत ना, की आपण मागे वळून बघायलाच तयार नाही. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं, की आयुर्वेदामधला पण सिलेबस गेल्या 10-15 वर्षामध्ये खूप बदलला आहे. बर. जो की मूळचा सिलेबस आता तसा राहिलेलाच नाहीये. हम्म. म्हणून बघा, ज्या क्रांती झाल्यात ना शेतीमध्ये, त्याच आरोग्यामध्ये क्रांती होणार आहेत. जसं शेतीमध्ये आधी युरिया, DAP फवारा दुष्काळ 1970च्या काळामध्ये ते करत नंतर लक्षात आलं, 50च वर्षात लक्षात आलं शासनाच्या, मानवाच्या, शेतकऱ्याच्या, की हे खूप घातक होत चालले, म्हणून घातक होत सेंद्रिय चाललंय. शेतीकडे वळालो. पण सेंद्रिय शेतीमधून फार असा काही रिझल्ट नाही देता आला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या घडत गेल्या सेंद्रिय शेतीच्या नावाखाली. म्हणून आता शासनाने नैसर्गिक शेतीचा सुरुवात प्रकल्प केली. आणला. हा, बरोबर. आपल्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये चालू आहे. नैसर्गिक शेतीचा प्रकल्प चालू झालेला आहे. तसंच इकडे होणार आहे आरोग्याबाबतीत. मॉडर्न सायन्स हो,
अँटीबायोटिक्स असू त्याचा एक रेजिस्टन्सची लिमिट संपली आता अँटीबायोटिक्सची. आता ते काम करत नाहीये. तर आयुर्वेद म्हणून आहे. आयुर्वेदाकडे आलं. पण आयुर्वेदामध्ये पण का कुणास ठाऊक कोण कमी पडलंय, कुठे कमी पडले ते त्या क्षेत्रातले तज्ञ सांगतील. मी माझी तेवढी पात्रता नाही त्याबद्दल बोलण्याची. परंतु लोकं आता त्याला कंटाळून म्हणा किंवा माहीत नाही कारणं, पण निसर्गोपचाराकडे आता बरं येतात ते. वळतायत. हम्म. आणि म्हणूनच आम्ही काय म्हणतो, की निसर्गोपचार हाच तुम्हाला या मानवाला तारू शकेल. सर जेव्हा बघा मातृऋण, पितृऋण, ऋषींचं ऋण हे फेडून जायचं आपल्याला. हम्म. तसंच निसर्गाचं पण ऋण फेडून जावं फेडून लागणार आहे, जायचंय. तर मोक्ष मिळणार आहे. Correct. कसं? निसर्गाने आपल्याला जो देह दिला ना, तो तसा इहलोकात सोडून जाणं, याला निसर्ग ऋण फेडल्यासारखं. वा. तर मला मोक्ष मिळणार आहे. हे जेव्हा समजेल ना मला, तेव्हाच खरं माझ्या जीवनात क्रांती होईल. वा. मग आता एक लोकांचा काय गैरसमज आहे किंवा समज म्हणा तुम्ही सांगा आता की नॅचरोपॅथीमध्ये थोडीशी जी प्रोसेस आहे ती स्लो असते किंवा ती ट्रीटमेंट टाईम आहे तो जास्त असतो. तर याच्यावर काय सांगाल? हां, फार मोठा प्रश्न विचारला सर छान आणि तो फार मोठा गैरसमज आहे. डॉक्टर बिश्वरूपराय चौधरी जे आहेत आमचे, ज्यांनी PhD इन डायबिटीज केले, त्यांचे आजही 72 अवर्स चॅलेंज आहे. डायबिटीजचा पेशंट विथ इन्शुलिन 72 तासामध्ये त्याच्या औषधं संपतात किंवा कमी होतात. 72 तासामध्ये. फक्त फक्त 72 3 तास. दिवस. सो आणि आम्ही जसं परत मी त्या कोविडच्या काळामध्ये येईल, तिथे आम्ही प्रूव्ह केलं. 72 अवर्समध्ये HRCT स्कोर 23 असलेला पेशंट नीट केला, 35 ऑक्सिजन असलेला पेशंट 4 राउंड मारायला लागला तो कोविड सेंटरला. जे 1 किलोमीटर रेडियस असलेलं कोविड सेंटरला 4 राउंड तिसऱ्या दिवशी मारायला लागला, तो पळायला लागला. सर हा जो समज आहे ना, की याला डिले होतो. डिले का होतो माहिती आहे का सर? आत्ताचा जो काही ट्रेंड चालू आहे ना, की तुम्ही आजारी पडलं की एका आधुनिक विज्ञानाकडे जाणार, ते ठीक आहे त्यावेळेस ते योग्य पण असतं. पण त्याची खूप एक मर्यादा उघड्या पडल्या, की आता काही शक्य नाहीये. मग आपण आयुर्वेदाकडे येतो. जेव्हा तुमचा आजाराचं स्पीड वाढलेला असतो, आजाराचा प्रसार वाढलेला असतो, त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही येतात, तेव्हा तुमचं हे वाक्य खरं आहे, की तो थोडा वेळ घेतो. हे नक्कीच आहे. म्हणून मी आज जो आपल्या माध्यमातून मला जो आज संदेश द्यायचा आहे बेसिकली, की तुम्ही आजारी पडूच नये याच्याकरता काम करा. एक बरोबर. आणि मी परत सुरुवातीला जसं बोललो, की आपण वर्षातून एकदा स्वतःकरता 5 ते 7 दिवस देतो का? तर ते द्यायला पाहिजे. मग तो 25ला तरुण असू द्या, 40ला व्यक्ती असू द्या, की 60तले व्यक्ती असू द्या. या प्रत्येकाने आयुष्यामधले दरवर्षी किमान 5 दिवस आपण आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग करता द्याव्यात आणि हाच माझा आजचा खरा आपल्या माध्यमातून द्यायचा संदेश आहे, की हे तुम्ही करा. ओके. तर मग 60 दिवस कसे दिले पाहिजे आता? बऱ्याच गोष्टी जसा मी 1998 पासून राजीव दीक्षितांबरोबर आलो तेव्हापासून एक गोष्ट आमच्या लक्षात आली, की जी गोष्ट तुम्हाला संदेश द्यायचा आहे ना, तो स्वतः आधी आचरणात आणावा बरोबर. आणि मग दुसऱ्याला सांगायचा अधिकार बरोबर. आहे 100% तुम्हाला. जेव्हा मी डॉक्टर बिश्वरूपराय चौधरी यांची जी काही DIP डाएट जी नॅचरोपॅथीचाच एक पार्ट आहे, तो बरं. संकल्पना लोकांना सांगे. ज्याच्यामध्ये सकाळी फ्रुट्स खाल्ली पाहिजे, दुपारी जेवणाच्या आधी सलाड खाल्ली पाहिजे, रात्रीच्या जेवणाच्या आधी सलाड खाल्ली पाहिजे, 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही नट्स आणि स्प्राउट्स खाल्ली पाहिजे. हा जो नॅचरोपॅथीचा आमचा एक थंब रूलचा डाएट आहे, तो जेव्हा मला लोकांना सांगावा वाटला, तेव्हा मी तो स्वतः आचरणात आणला. माझ्या कुटुंबाने तो आचरणात आणला. आजही आम्ही तो आचरणात आणतो, तेव्हा मला तो सांगायचा अधिकार आहे दुसरा. बरोबर. तसंच जेव्हा मी आज आपल्या माध्यमातून हे सांगत आहे, की आपण 5 ते 7 दिवस दिले पाहिजे, त्याच्याकरता मी स्वतः आधी तिथे गेलो. भारत देश दुर्दैव महाराष्ट्राचं असेल सर, भारत देशाच्या नॅचरोपॅथीच्या डिपार्टमेंटचं हेड ऑफिस पुण्यामध्ये. वा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी ताडीवाला रोडवर रुबी हॉलच्या जवळ कोणी? ती पुण्यामध्ये आहे गेल्या 40-50 वर्षापासून. बापरे! कोणाला माहिती आहे? कोणालाच माहीत नाही. आणि ते 2.5 एकरावरचं त्याच नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटने आयुष मंत्रालयाने त्याच्यावर खूप फोकस केला. आता कोंडव्याच्या पुढे येवलेवाडीला 25 एकरावर त्यांचं एक खूप सुंदर असं हॉस्पिटल तयार झालं. 25 एकर कॅम्पस आहे. त्या एका कॅम्पसमध्ये हळूहळू त्यांची आता डेव्हलपमेंट झाली 3-4 वर्षापासून. तिथे त्यांनी आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं सर. तिथे आता एक 4.5 + 1 5.5 वर्षाचा BNYS बॅचलर्स इन नॅचरोपॅथी and योगिक सायन्सची बॅच पण या वर्षापासून सुरू होत आहे तिथे. तिथे रिसर्च होत आहे आणि तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट्स होतात. तिथे नॅचरोपॅथीच्या सर्व ट्रीटमेंट्स अतिशय कमी दरात मिळतात सर. मी स्वतः आत्ता मागच्या आठवड्यामध्ये तिथे जाऊन आलो. 7 दिवस मी तिथे राहिलो.
त्या 7 दिवसामध्ये नॅचरोपॅथीच्या जेवढ्या थेरपीज आहे, त्या सगळ्या थेरपीज मी तिथे अनुभवल्या आणि मला इतका सुंदर वाटलं, की सुदैवाने मला कुठलं मेडिसिन नव्हतं अजून नाही येत मला. म्हणून मी काय एक किरकोळ छोटे-छोटे प्रॉब्लेम होते. ते प्रॉब्लेम जसं की माझा एक फ्रोझन शोल्डरचा त्रास होता मला आणि बरं. थोडासा पित्ताचा प्रकोप माझा जास्त असतो. तर त्यावर मी गेलो बेसिक आणि मला खरं म्हणजे लोकांना सांगायचं होतं, की आपण गेलं पाहिजे, पण मग आपण अनुभवलं पाहिजे. म्हणून मी स्वतः 7 दिवस तिथे राहिलो. सर इतकं सुंदर काम तिथे होत आहे आणि मी तर असं म्हणेल, की प्रत्येक नागरिकाने तिथे जावं. सर फक्त ₹5,000 मध्ये तुम्हाला 7 दिवसाचा संपूर्ण थेरपीच, सगळी ट्रीटमेंट आणि त्यांचं डाएट सगळं. पण वेगळं आहे. जे नॅचरोपॅथीमध्ये सात्विक आहार म्हणतो, तो आहार पण तिथे दिला जातो. राहणं, खाणं, पिणं सर्व त्या ₹5,000त आहे 7 दिवसाच्या. म्हणजे ₹700 सरासरी जर एका दिवसाकरता मी दिवस. खर्च करायचे आणि 7 दिवस मी माझ्याकरता आयुष्यातले 1 वर्षातले दिले, तर मी आजारीच पडणार नाही ना. बरोबर. आणि हाच तर आमचा गाभा आहे. आम्हाला निसर्गोपचारामध्ये हेच सांगायचं आहे, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही Yes. आजारीच पडू नका. शेवटी बघा, नियतीने जे ठरवलं आयुष्य, ते होणार. ते प्रत्येकाच्याच आहे. कोणाची 40मध्ये एक्झिट होणार आहे, कोणाची 60मध्ये, कोणाची 80मध्ये. याला तर काय तुम्ही आम्ही रोखू शकत नाही. पण बरोबर. मी जसं म्हणालो, की निसर्गाचं रूल फेडायचं आहे. जाता-जाता मला हा जो देह निसर्गाने दिलाय, तो जसाच्या तसा या निसर्गाला सोडून मला जायचं ही काळजी मला घ्यायची. हं. म्हणून या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला असं आवाहन करेन, जसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण कोणी कोकणात फिरायला फिरायला जातं, जातात. कोणी जावं तेही गरजेचं आहे. कौटुंबिक आनंद आपण घेतलाच घेतलाच पाहिजे. पाहिजे. त्याकरता कोणी अध्यात्माकरता फिरायला जातं, कोणी उज्जैनला जा, अयोध्येला जा, बरोबर. गिरनारला जा, असं केलंच पाहिजे. गेलंच पाहिजे. ते पण मी त्याचबरोबर हे जोडेल, की तुम्ही हा एक वेलनेस टुरिझम म्हणून पण याच्याकडे बघा. हं. हे टुरिझम करताय तुम्ही, तर हा वेलनेस टुरिझम पण प्रत्येकाने अंमलात आणा. हं. अगदी जर ₹5,000 मध्ये जर तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचं सगळं बॉडी क्लिन्झिंग होत असेल, सगळ्या थेरपीज वापरल्या जातील, डाएट दिलं जात असेल, तर ₹5,000 इज वर्थ. वर्थ. मला वाटतं खूप कमी आहे. आणि नाही, खूप ह्या कमी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी सेंट्रल गव्हर्नमेंटचं आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत ही इन्स्टिट्यूट आहे. तिथला सगळा स्टाफ खूप डिव्होटी आहे. डॉक्टर्स असतील, थेरपिस्ट असतील, हाऊसकीपिंग स्टाफ असेल, तिथले सगळे सीनियर मॅनेजमेंट असेल, अगदी व्यक्तिशः तिथे लक्ष घालून आवर्जून ते असतात तिथे. बापरे! म्हणजे सर, की लोक काय म्हणतात नाही का, की नॅचरोपॅथी ही श्रीमंतांचे खेळ आहेत किंवा किंवा नाही का असं मिडल क्लास करू शकत हां, नाही. हां. याचं हे उत्तर झालं, की आज ₹5,000 हां, काय? अगदी. सर बघा, आजही दुर्दैवाने तुम्ही 3 दिवस ॲडमिट व्हा दवाखान्यात, किती लागतात बघा. किती पैसे जातात. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट आजही असं मानलं जातं, की पंचकर्म वगैरे हे मोठ्या लोकांची लक्षणं आहेत. दो समहाऊ इट इज करेक्ट. कारण तिचे बेसिकली थोडेसे पंचकर्माचे जास्त कॉस्टिंग आहे. पण 30,000 40,000 आहे आणि तिचे त्याची फायदे तेवढी आहेत. इन्व्हेस्टमेंट पण आहे. आहे. म्हणजे डॉक्टर हं. लोकांची इन्व्हेस्टमेंट तेवढी असते. त्याच्यामुळे ती ती कॉस्टिंग पण वर्थच आहे. वर्थच आहे. पण ती सर्वसामान्याच्या आवाक्यात नाही ना. म्हणूनच आम्ही काय म्हणतो, मी आज आपल्या माध्यमातून मला हेच सांगायचं, नॅचरोपॅथी. की आपण सर्वसामान्य माणूस सुद्धा तिथे जाऊ शकतो आणि याच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचं मंचरच्या जवळ गोहे म्हणून एक गाव आहे. तिथेही असंच असतं. दारिद्र्य रेषेखालचा जर कोणता वर्ग असेल, हं. कोणती फॅमिली असेल, तर त्यांना तिथे मोफत 7 दिवस दिले जातात. तिथे तो रुपया पण खर्च नाही होणार तुमचा. बापरे! म्हणजे गरिबातला गरीब माणूस आणि श्रीमंतातला जाऊ श्रीमंत शकतो. माणूस हं, हं, तिथे ह्या हं, हं. थेरपीज घेऊ शकतो. बरोबर. ज्याला मोफत घ्यायचंय आणि त्याच्याकडे दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे, त्यांनी मंचरच्या जवळ गोहे आहे, तिथे त्यांचं सेंटर आहे. तिथे जाऊन तो पूर्ण 7 दिवसाची किंवा 5 दिवसाची काय करू त्यांची क्षमता शकता. आहे, तिथे तो मोफत करू शकतो. वाह! आणि सर ज्याला शक्य आहे त्यांनी ₹5,000 मध्ये या सगळ्या गोष्टी करू करू शकतो. शकता. हं. नक्कीच. वाह! वाह! तर बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे, की नॅचरोपॅथी ही अंधश्रद्धा धरतात. कारण औषधच नाही. हं. तर याच्यावर काय सांगाल? काय उत्तर देईल त्यांना? हां, सर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की अंधश्रद्धा म्हणणं हा थोडासा अतिशयोक्ती होईल ती. हं. श्रद्धा पाहिजे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या 5 तत्वावर सर्व अवलंबून आहे. हं, हं. आयुर्वेदात वात, पित्त, कफ म्हटलं जातं. या 5 तत्वांना पृथ्वीला पण आपण देवता म्हणतो, भूमाता, जलदेवता, अग्निदेवता, वायुदेवता, हं. आकाश देवता. हे पंचमहादेव आहेत. बरं. पंचमहाभूत म्हणतात. हां, पंचमहाभूतं का म्हणतात? मी माहित नाही. खूप देव जणांना म्हणायला प्रश्न पाहिजे. विचारला. मला आयुर्वेदामध्ये मधली तज्ञ लोकांना पण त्याचं माझं समाधान नाही करता आलं, की महाभूतं का म्हणतात? मग कोण म्हणतं, की तुम्ही भूत म्हणजे आपण जे मानव समजतो तो भूत नका ते समजू. नाही, त्याचा ते अर्थ वेगळा आहे. प्राणी समजा म्हणे. जसं आपण भूतदया असा शब्द.
तर तसा ठीक आहे, पण मग पंच महाप्राणी तरी म्हणता येईल का त्याला लॉजिकली? ते देव आहे ना, पाची भूदेवता, अग्निदेवता, जलदेवता, वायुदेवता, आकाशदेवता, देवता म्हणतो आपण, मग पंच महादेव म्हणायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर आहे. बाकीच्यांचं कोणाचं काय असेल ते मत. एक बाक ह्या गोष्टी तर नक्कीच आहे. दुसरं जसं मी म्हणालो की प्रत्येक तत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. बरं. आपण फक्त अग्नितत्वावर बोलूयात. एक एक तत्वावर एक एक एपिसोड होऊ शकतो. होऊ आपलं शकतो, इतकं मोठं आरामात. काम किंवा इतकं मोठा त्याचं विषय असतो. विज्ञान आहे ते. जसं मी म्हणालो होतो सुरुवातीला की फूड इज मेडिसिन. मी आपल्याला उदाहरणं पण दिली की कोणतं फूड कसं मेडिसिन म्हणून काम करतं. तर तुमच्या दैनंदिनीमध्ये श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही आम्ही जो डॉक्टर विश्वरूपराय चौधरी यांनी द चायना स्टडी हे जगातलं सर्वात न्यूट्रिशनवर सर्वात मोठा स्टडी झालेलं एक पुस्तक आहे. त्याचा अभ्यास करून त्यांनी एक बरं. DIP डाएट नावाचा कन्सेप्ट गेल्या DIP. डिसिप्लिन्ड अँड इंटेलिजन्स पीपल्स बरं. डाएट. जे आपण आता सध्या खातोय ते VIP डाएट आहे. आम्ही म्हणतो आपल्याला तुम्ही जे इम्पॉर्टंट वाटतं ते व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स डाएट. म्हणजे मग सकाळी उठल्या चहा घेणे, बिस्किट आहे. नंतर मग बिस्किट चहा, चपाती चहा वगैरे वगैरे, खारी टोस्ट वगैरे तो चहा, त्यानंतर मस्तपैकी पोहे, शिरा, इडली, वडा वगैरे, त्याच्यानंतर मग भाजी पोळी तर ते सगळं असं. म्हणजे हे जे ते VIP डाएट याच्यामध्ये बघा, मी परत उदाहरण तुम्हाला प्राण्यांचं देईल. कोणताच प्राणी इव्हन तो मांसाहारी जरी असला तरी शिजवून खात नाही. बरोबर. जे निसर्गामध्ये उपलब्ध ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये त्यांनी ते खावं. मग आपण काय ज्वारी बाजरी पण तशीच खावी तर नाही. सिरियल पल्सेस हे जे येते ते भिजून, उकडून किंवा भिजून, दळून ते त्या पद्धतीने टेस्ट खाल्ले. मला पण वेगळी किमान 50% किमान हे स्वतःच्या आहारामध्ये रॉ फूड असावं. हा बरं. त्या DIP डाएटचा कन्सेप्ट आहे. बरं. तो काय कन्सेप्ट आहे थोडक्यात फक्त सांगतो तुम्हाला मी. की माझं वजन 70 किलो आहे. तर मी सकाळी उठल्या एकतर जे काय कोमट पाणी, लिंबू, मध वगैरे जे काय तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही घ्या. त्याच्यात काही असं काही हे नाही आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं प्रातःकाळी उठल्यानंतर तुमच्या वजनाच्या ग्रॅम्समध्ये कन्वर्ट करा. 70 किलो वजन आहे. 700 ग्रॅम 700 ग्रॅम 700 ग्रॅम तुम्ही फ्रुट्स खायचे. मिनिमम 700 ग्रॅम. मिनिमम. हां, ते पण केळी असेल ते सोलून मग त्याचं वजन करायचं. आणि फळं कोणती? रिजनल आणि सीझनल. रिजनल जे उपलब्ध आहे ती आणि सीझनमध्ये जे उपलब्ध आहे, जे आजूबाजूला पिकतात ती फळं. अगर नाही की किवी घ्या, सफरचंद घ्या, महागडी फळं, ड्रॅगन घ्या, नॉट नेसेसरी. गरजच नाही आहे त्याची. जे निसर्गाने सीझनने दिलेली आणि जे रिजनमध्ये माझ्या मिळतात ती. प्रयत्न करायचा 3 कलर, येलो, रेड अँड ग्रीन ऑर व्हाईट, यापैकी कोणते 3 कलर आतमध्ये गेले पाहिजे. कारण कलर थेरपी इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ नॅचरोपॅथी. कलर त्या प्रत्येक कलरचं व्हिटॅमिन कोडिंग येते. एक व्हिटॅमिनचं एक कलर असं. तर सो ट्राय करायचा की मिनिमम 3 कलरची फळं शरीरात गेली पाहिजे. 700च्या खाली केलं तर इट विल ॲक्ट ॲज अ फूड. बट 700 ग्रॅमच्या वर जर घेतलं तर इट विल ॲक्ट ॲज अ मेडिसिन. सो 700 जसं ॲलोपॅथीमध्ये 25 mg ची गोळी दिली जाते. 25 mg का दिली जाते त्याचा काहीतरी अभ्यास आहे त्यांचा, नाही का? तसाच हा एक अभ्यास आहे की 70 किलोच्या माणसाला 700 ग्रॅम, 60 किलोच्या माणसाला 600 ग्रॅम असं मिनिमम. त्याच्यावर तुम्ही भरपूर खायचं. नो, त्याला काही हर्डल नाही आहे. हा सकाळचा आहार झाला तुमचा. लंचमध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, जसं फ्रूट 700 ग्रॅम आहे तसं सलाड पण 700 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजे सलाडमध्ये काय घ्यायचं? काकडी, टोमॅटो, गाजर, बीट हे मेजर 4 कंपोनंट, मुळा वगैरे ते समजा गौण आहे. गाजर आणि बीट हे उकडून घ्यायचं शक्यतो आणि काकडी टोमॅटो आहे तसंच घ्यायचं. पण ह्या 700 ग्रॅमचा 2 टप्प्यात भाग करायचा. 350 ग्रॅम तुम्हाला जेवणाच्या आधी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काय खायचं कुक फूड, भाजी, पोळी, चपाती, पिझ्झा, बर्गर, काय वडापाव खायचं ते काय खायचं ते खा. पण 350 ग्रॅम आधी तुम्ही सलाड घ्या. पूर्णपणे संपून टाका. प्लेट 1 म्हणतो आम्ही त्यांना. प्लेट 2 इज अवर कुक फूड. सेम डिनरमध्ये करायचं. काय खायचं नंतर ते तुम्ही ठरवा, पण हे का आधी सलाड खा. साधारणतः 4-5च्या दरम्यान भूक लागते आपल्याला. त्या केसेसमध्ये शक्य असेल तर ड्राय फ्रुट्स भिजवलेले काही तसेच आणि स्प्राउट अल्टरनेट डे. असं एखाद्या दिवशी स्प्राउट घ्या, एखाद्या दिवशी स्प्राउट्स घ्या. ते स्प्राउट्समध्ये पण 2-3 प्रकारचे 7 दिवसाचा तुम्ही आपण करू शकतो की प्लॅन करू शकतो. आणि सकाळी जसं मी म्हणाल की लिफी व्हेजिटेबल्स त्याचा जो ग्रीन ज्यूस आहे, सकाळी तुम्ही तो चहाच्या ऐवजी ग्रीन ज्यूस घेऊ शकता.
मग तो पालकाचा असेल, मग तो जी काही पानं पेरू असेल, आंबा असेल, पुदिना असेल, कढीपत्ता असेल, असे वेगवेगळे मिक्स करून घ्या किंवा एक पालक असेल तर पूर्ण पालकाचाच घ्या. काही नाही 30-40 मिली ml खूप सफिशियंट डेली बरं. सकाळी ग्रीन ज्यूस. वाह! तो ग्रीन ज्यूस जसं मी म्हणालो, की आपण हं, हं, प्राण्यांचं उदाहरण देताना ग्रीन ज्यूसचा उल्लेख आला होता आपला. तर तो ग्रीन ज्यूस सकाळी आपण घेतला तर सगळ्या गोष्टी मेंटेन होतात. आवळा ज्यूस घेऊ. आवळा कुठलंही याच्यामध्ये दूध आणि दूध पदार्थ नाही आणि कंपनीतून, फॅक्टरीतून आलेला कुठलाही न ज्यूस न कुठला प्रॉडक्ट अलाउड. अजिबात अलाउड नाही. कारण ना, की जेव्हा तुम्ही फ्रूट ज्यूस करता, तेव्हा फ्रूट आणि दूध मिक्स करू नये. नाही. नाही. वेगवेगळी तासीर असते. मुळामध्ये दूध हं. तर नाहीच आपल्या नाहीच. संकल्पनेत आणि फ्रूट ज्यूस पण नाही. ज्यूस पण फ्रूट नाही. तुम्ही कच्चं खा. कच्चं कारण खा. फायबर्स जात नाही मग शरीरामध्ये बरोबर. असं होतं. एक आहे ना, समज या ऑनलाईन म्हणा किंवा मला माहीत नाही हे कुठून आले किंवा माझ्याकडे प्रश्न आलेला आहे. तर हा तर काय होतं, की कच्च्या भाज्यांचा रस म्हणजे पालक असेल किंवा हिरव्या भाज्यांचा रस केला जातो आणि तो खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो. त्याच्यामध्ये किडनी स्टोन काही प्रॉब्लेम होतो? नाही. बघा हे कुठून आलं मग? माहीत नाही. मी परत सांगेल की WhatsApp युनिव्हर्सिटी, सोशल मीडियाची युनिव्हर्सिटीज खूप आहेत आजकाल. किडनी स्टोन इज द ॲक्चुअली कॅल्शियमचं डिपॉझिट असतं. हं. किडनी स्टोन त्याचा पालकाच्या ज्यूसशी मला नाही वाटत. निसर्गाने दिलेली कोणतीही वस्तू मानवाला हानिकारक नाही. नाही. हं. अनलेस तुम्ही त्याच्यात डिस्टर्ब करत नाही त्याच्या फॉर्ममध्ये. हं, हं, हं. आता ग्रीन ज्यूस मी सांगितलं जसं तुम्हाला म्हणाल 30-40 ml घ्या. आता तुम्ही 1-1 लिटर पिणार का? अति तेथे माती ना. पूर्ण मग एवढा ते मोठा काही ग्लास असू द्या. भरून घ्यायचं मग ते हां, मग चुकीचं ते असतं. काही असू द्या. अति तेथे मातीच होणार हां, आहे ना. त्याच्यामुळे ते होते त्याच्यामुळे मे बी त्याचे होत असतील, होत आय डोंट असं नो. आय डोंट. पण मला एक गोष्ट खात्रीशीर आहे, निसर्गाने जे दिलेलं आहे ना, ते मानवाला हानिकारक कोणतीच वस्तू नाही. ओके. तर मग आपल्याकडे ना, की आपण पॉइंट्स घेऊन चालू, की जर एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल, तर त्या पॉइंटला नॅचरोपॅथीमध्ये काय केलं जातं? नाही, इमिजिएट इमर्जन्सीमध्ये नॅचरोपॅथी नाही जाऊच काम नाही. करत. हं, हं. तिथे जसं मी म्हणालो त्या हं. मॉडर्न मेडिसिन त्या गोष्टी नक्कीच हां, हां. हां. पण एकदा पेशंट सेटल सेटल झाला, झाला, की की मग मग त्यांनी त्यांनी यावं. त्या ह्या हं. लाईफस्टाईलवर यावं. त्याला ओके. भविष्यातल्या अडचणी येणार नाही. ओके. मग 2-3 नक्कीच. प्रॉब्लेम आहेत, जी बेसिक आजकाल सगळ्यांनाच आहेत. हो. म्हणजे झोप नाही येणं किंवा स्ट्रेस जास्त घेणं. मग याच्यावर नॅचरोपॅथी काय सांगतं? किंवा खूप काय छान. करायला पाहिजे? किंवा आपण करून चालू, इथे की घरगुती पण काय करू शकतो? इथे खूप छान सोल्युशन देतो तुम्हाला मी थोडक्यात. हां. ज्यांना झोपीची समस्या आहे ना, एक तर त्यांनी 1 तासभर आधी स्क्रीन टाईम बंद करावा, म्हणजे माझा मोबाईल प्रॉब्लेम बंद पर्सनली करा. आपण पहिली विचारलं. गोष्ट. 1 तास आधी झोपायच्या तुम्ही स्क्रीन स्क्रीन टाईम टाईम ऑफ. ऑफ करा. सेकंड, झोपण्यापूर्वी 20 मिनिटं ते 25 मिनिटं आधी साधारणतः 40 ते 45 डिग्री टेम्परेचरचं पाणी घ्यायचं एका बादलीमध्ये. बरं. जिथे तुमचं इथपर्यंतचं पाय बुडले जातील आणि त्या पाय गरम पाण्यात, कोमट पाण्यात पाय बुडून 20 मिनिटं बसा. हे आमची आई सांगते आम्हाला, आम्ही सिंपल. ऐकत नाही. इतकी छान झोप लागेल तुम्हाला, की त्याची कल्पना असते. एक अजून आणि अजून दुसरं, बापरे! जर तुम्हाला डायबिटीज, ओबेसिटी, कॅन्सर ह्या गंभीर आजारापासून हं. जर आपल्याला वाचायचं असेल म्हणजे होऊच द्यायची नाही हां, आपल्याला. तर हं. जसं फूड ॲज मेडिसिन आहे, तसं सेकंड प्रिन्सिपल इज टाईम ॲज मेडिसिन. बरं. टाईम ॲज मेडिसिनवर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 2018 की 19 मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. त्यावरचं मेडिकल सायन्समध्ये एक नोबेल प्राईज मिळालेलं आहे. ऑटोफेजी कन्सेप्टवर. हां, मी ऐकलंय म्हणजे. ऑटोफेजी कन्सेप्ट म्हणजे एक अमेरिकेचे सायंटिस्ट आणि एक जपानचे सायंटिस्ट आहे. का कुठला मला एक्झॅक्टली आता ते आय आठवत थिंक नाहीये. ते त्या शास्त्रज्ञांनी याच्यावर काम केलं. काय काम केलं, की विशेषतः कॅन्सरवर हा अतिशय जालीम उपाय टाईम ॲज अ मेडिसिन. की बघा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सर पेशी आहेत, आजही आहेत. प्रत्येकाच्या असतील. आजही जर माझा पेट स्कॅन केला तर कुठे ना कुठे कॅन्सर सापडेल मला. 100 कॅन्सर सेल्स आहेतच शरीरामध्ये. मग कॅन्सर सेल्स जेव्हा डॉमिनेट होतात, चांगल्या सेल्सवर प्रयत्न करतात डॉमिनेशनचा, आणि ते तेव्हा होतं. कॅन्सरची उत्पत्ती किंवा सुरुवात होते. पण ह्या ऑटोपॅजी ह्या सायंटिस्टनी त्यांनी काय काम केलं, की उपवास, लंघन मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला. ते लंघन जर तुम्ही 14 तास केलं तर काय होतं, 16 तास केलं तर काय होतं, 24 तासापैकी. त्याच्यावर त्यांनी एक पेपर पब्लिश केला आणि त्याच्यातून त्यांनी हे सिद्ध केलं, जर 16 तासाचं किंवा 15 तासाचं किंवा 14 तासाचं जर लंघन केलं, तर ज्या कॅन्सर सेल्स म्हणजे ज्या चांगल्या सेल्स आहेत ना, या कॅन्सर सेल्सला खाऊन जगतात. म्हणजे कॅन्सरच्या पेशी मरतात, ते चांगल्या पेशी स्ट्राँग होतात. कारण का, की ह्या पेशींना माहिती आहे, की आता बाहेरून काही येणार नाहीये. आतल्याच पेशी खाऊन जगायचं आहे त्यांना. बरोबर. म्हणून त्या कॅन्सरच्या पेशींना खातात. म्हणून कॅन्सर होण्याची शक्यता
खूप कमी होते. कमी होते. खूप कमी होते. हे त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलं. त्यांना त्या वर्षीचं नोबेल प्राईज मिळालं बरोबर. ऑटोफेजी या कन्सेप्टवर. आणि त्याला आता म्हणूनच म्हणतात इंटरमिडिएट फास्टिंग. इंटरमिटेंट फास्टिंग का तर 24 थोडासा वेगळा आहे तो 14 तास, कन्सेप्ट. 15 इंटरमिटेंट तास फास्टिंग kind of फास्टिंगचा वेगळा आहे थोडासा. पण हा जो टाइम एज मेडिसिन, तुम्ही सकाळी जर 8 वाजता किंवा 9 वाजता तुमची विंडो ओपन केली म्हणजे तुम्ही खायला सुरुवात केली, तर संध्याकाळी 7 वाजता बंद झालं पाहिजे. बंद झालं पाहिजे. म्हणजे 8 तासाच्या विंडोमध्ये तुम्ही काय खायचं ते खा आणि उरलेले 16 तास तुम्ही कंप्लीट लंघन करा. फक्त पाणी प्या. अगदीच काही वाटलं तर लिंबू पाणी प्या. पण ज्यूस बीस काहीच नाही अलाउड. या 21 दिवस जर हा तुम्ही प्रयोग केला, यू विल फील मिरॅकल रिझल्ट. सीधा. आणि हे कॅन्सरवर मात करण्याकरता ऑटोफेजी काही अजून गोष्टीच्या मधला हा अजून एक गोष्ट आहे प्रकार की आहे. टाइम एज मेडिसिन आपण पाळला पाहिजे. ओके. तर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न येतो, की आजकाल नाही का डिटॉक्स हा शब्द फार जास्त ट्रेंडमध्ये आहे. मग आता बरोबर. ॲलोपॅथीमध्ये डिटॉक्स करणं म्हणजे काय किंवा कसं केलं जातं? हां. किंवा घरगुती कसं करणं हा एक प्रश्न आहे माझा. तर जेव्हा डिटॉक्स हा शब्द येतो ना, तर त्याच्याकरता तुम्ही जेव्हा 35च्या पुढे जेव्हा पुढे जातो म्हणून जातो. तेव्हा त्यांनी एखाद्या तज्ज्ञांनी सर्वोपचार तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे. कारण डिटॉक्स होणं ही काही तशी इतकी सोपी प्रोसेस नाही की एक नाही. गोळी खाल्ली आणि मी डिटॉक्स झालो. तर त्याला किमान 3 दिवस, 5 दिवस वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या. तर त्या म्हणूनच मी जसं म्हणालो ना, की तुम्ही जा 5 जा 5 दिवसाकरता किंवा 7 दिवस. दिवसाकरता डिटॉक्सिफिकेशन, क्लिन्झिंग, कोलन क्लिन्झिंग म्हणतात, नवीन कन्सेप्ट आला. डिटॉक्सिफिकेशन आलं, लिव्हर क्लिन्झिंग आलं. हे सगळं नावं खूप हायफाय आहेत. काहीतरी वेगळं वाटतं, पण बेसिक सेम आहे की तुमची 5 तत्व बॅलन्स करणे. तर डिटॉक्स म्हणजे की शरीरातली घाण बाहेर हा काढायची. घाण मी जसं म्हणलं सर्व्हिसिंग. आपल्या साध्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये सर्व्हिसिंग करणे बॉडीची. जसं की आता बघा मार्केटमध्ये की डिटॉक्स ड्रिंक्स वगैरे आहेत. तर त्याचा खरंच उपयोग होतो? नाही सर, मी परत तुम्हाला हेच सांगेल की जे काही कंपनीमधून तयार होऊन येतं ना, ते शरीराला सूट नाही होत. नाही. मी उदाहरण देईल परत तुम्हाला कोविडच्या काळात. कोविडच्या काळामध्ये व्हिटॅमिन सीच्या मेडिकलमध्ये प्रचंड डिमांड होती. व्हिटॅमिन सीची गोळी, खूप जास्त. व्हिटॅमिन सीची गोळी, व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे, व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे. शाळेत पण यायचं. शाळेत पण यायचे. प्रचंड त्याचं व्हिटॅमिन सीचं फॅड आलं होतं त्या काळामध्ये. आता बघा व्हिटॅमिन सी निसर्गामध्ये कुठे उपलब्ध आहे जास्त प्रमाणात? सिट्रस फ्रुट्समध्ये. संत्रा, लिंबू, मोसंबी, संत्रा. लिंबू याच्यामध्ये आहोत. मी बघा 20 रुपयाचा एक संत्रा नाही घेणार, पण मी 20 रुपयाची एक गोळी मेडिकलमध्ये जाऊन घेणार. संत्रा मी जसं म्हणालो की ते लाईव्ह एन्झाईम आहे, ते मी घेतलं तर त्याच्याने मला ॲब्सॉर्ब पटकन व्हिटॅमिन सी वाढवू शकतं माझं. ते न घेता मी व्हिटॅमिन सीची गोळी घेतो. आता मी परत एक लॉजिकल उदाहरण देतो तुम्हाला मी. माझी 4 व्हीलर रस्त्याने चालू आहे. मला असं उत्तर द्या तुम्ही, आता या 4 व्हीलर चालू असताना रोडवरती धावती, हिच्यातला असा कोणता मेजर पार्ट आहे की जो इंजिन पुढे जाण्यामध्ये काम करतो? तो हार्डवेअर, थोडक्यात सॉफ्टवेअर, हार्डवेअर म्हणजे टायर असेल, स्टीअरिंग असेल, इंजिन असेल, काय असा कोणता महत्त्वाचा पार्ट आहे की जो गाडी पुढे घेऊन जातोय? इंजिन म्हणतो. जनरली म्हणतं इंजिन हा सगळ्यात मोठा पार्ट आहे ना, तो पुढे घेऊन जातो. गाडी ॲज अ एक 4 व्हीलर, एक पूर्ण 4 व्हीलर जेव्हा रस्त्यावर चालते, धावते, तेव्हा बऱ्याच जणांचं असं उत्तर येतं की इंजिन हे मेजर रोल करतं गाडी पुढे घेऊन जाण्याकरता. बरोबर? मी काय करतो आता, ते इंजिन काढतो गाडीतून आणि रोडवर ठेवतो. जाईल का पुढे ते? नाही. का नाही जाणार? त्याचं कारण असं आहे की गाडी पुढे जाणं इट्स ए टीम वर्क. ते टीम वर्क आहे. त्या टायराला लागलेला 2 चा नट जो आहे त्यालाही एक रोल दिलेला आहे. बरोबर. तिथपासून तर इंजिनपर्यंत प्रत्येकाचा एक रोल आहे. एकही आयडल पार्ट नाही आहे त्याच्यामध्ये की ज्याचा सगळं रोल सगळं. नाही आहे. साधा 2 चा नट जरी खुडला तरी गाडी जागेवर उभी गाडी राहणार. उभी राहील किंवा ॲक्सिडेंट होतील. हां, काही. सो गाडी पुढे जाणं हे जसं टीम वर्क आहे, तसंच या संत्र्याच्या ज्यूसमध्ये फक्त व्हिटॅमिन सीच आहे का? नाही. तर व्हिटॅमिन सी प्रबल प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात आहे. बाकीच्या गोष्टी पण. बाकीचे पण त्याच्यामध्ये घटक आहेत. पण जेव्हा मी तो संत्रा जेव्हा खाईल, तेव्हा ते बाकीचे घटक पण ॲक्टिव्ह राहतील, तेव्हा तो व्हिटॅमिन सी ॲब्सॉर्ब होणार. आता तुम्ही व्हिटॅमिन सीची टॅबलेट केलं म्हणजे काय केलं तुम्ही? गाडीतलं इंजिन बाहेर काढलं आणि ते ठेवून दिलं रोडवर. आता तुम्ही काय केलं? फूड प्रोसेसिंगमध्ये व्हिटॅमिन सी त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट केलं आणि पावडर फॉर्ममध्ये तयार केलं, त्याची टॅबलेट करून दिलं. विल इट वर्क? नेव्हर. नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो टेक्निकल आता. आपल्या शरीरामध्ये इन्क्रिटिन नावाचा एक हार्मोन असतो. काय? इन्क्रिटिन नावाचा एक हार्मोन असतो. Incretin. इन्क्रिटिन. तो शरीराचा ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करतो. बरं.
आणि जेव्हा मानवाचं शरीर बनलं गेलेलं, हे जगातलं सर्वात मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उदाहरण आहे. बस 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 खरंय. जेव्हा हा जो ट्रॅफिक पोलीस रोडवर उभा असतो आतमध्ये जेव्हा मी काही पाठवतो, जेव्हा मी संत्रा खातो त्याच्यामध्ये लाईव्ह एन्झाईम्स असतात. ते लाईव्ह एन्झाईम्स दे आर द ड्रायव्हर ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्रूट. तो इन्क्रिटिनला आणि ड्रायव्हर यांचं सिग्नलिंग होतं, कारण बोथ आर लाईव्ह. बरोबर. ते सिग्नलिंग झाल्यानंतर तो इन्क्रिटिंग नावाचा ट्रॅफिक पोलीस त्याला दिशा देतो, तू इकडे जा, तू तिकडे जा. सगळ्या गोष्टीला तो डायजेस्ट करून तिकडे जाण्याची पसरवतो. सूचना देतो हम्म. आणि ते वर्क होतं किंवा त्याचे रिझल्ट येते. बरोबर. हम्म. आता तुम्ही काय केलं, एक टॅबलेट आतमध्ये टाकली. म्हणजे काय केलं, की अशी एक गाडी पाठवली जिला ड्रायव्हरच नाही आहे आणि ती पाठवली तुम्ही रोडवर आणि तिथे त्या चौकात ट्रॅफिक पोलीस उभा आहे. त्या दोघांचं सिग्नलिंग होईल का? नाही होणार. की डेड पार्टिकल येतो. डेड पार्टी. टॅबलेट इज अ डेड पार्टिकल. ती जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा त्या ट्रॅफिक पोलिसाला कळेल का? त्याला एकच कळेल, काहीतरी अपप्रवृत्ती घुसली आहे. काहीतरी तो विरोध करेल, रेजिस्ट करेल किंवा त्याला कुठेतरी साईडला टाकून देईल पटकन बाजूला. त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनुसार ते वर्कच करणार नाही. सो एनी इंडस्ट्रियल फूड, मग ती टॅबलेट असू द्या किंवा जी काहीही. काय सप्लिमेंट म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. संत्र्याचा ज्यूस, बॉटल ज्यूस कुठेतरी प्रिझर्वेटिव्ह आहे, त्याचे मूळ गाभा शिल्लकच राहत नाही. नाही. आणि मला प्रश्न असा पडतो की अरे, निसर्गामध्ये उपलब्ध असताना त्याचा ज्यूस, बॉटलचा ज्यूस का प्यायचा? तुम्ही लाईव्ह करून करा ना. हां. हां, तुम्ही घरात करा. फ्रुटी मँगो फ्रुटी पिण्यापेक्षा 2 आंबे खा ना तू बाबा. आवळ्याचा ज्यूस, बॉटल ज्यूस घेणार, अरे बाबा आवळे मिळतात आपल्याकडे, तो आवळा मिळतात. खा ना तू. डायरेक्ट. बरं, तो कॉस्ट वाईज पण खूप स्वस्त पडतं स्वस्त बरं का, आहे. तसं जर विचार केला तर. जवळपास सेमच प्रोसेसिंगची कॉस्टिंग वगैरे बघता, मार्केटिंग वाढते. कॉस्टिंग बघितलं, ती कॉस्टिंग पर ग्राम और पर मिलीलिटर, आणि इकडे खूप स्वस्त पण पडतं. बरोबर बरोबर. हे आपण करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. नाही करत आपण. ते नाही करत आपण. म्हणून मग जो तुमचा प्रश्न होता की जे सप्लिमेंट्स वगैरे येतात बाजारामध्ये, त्याचं फार काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचे दुष्परिणामच जास्त. ओके. तर मग आजचं जे आपलं जीवन आहे सगळ्यांचं धावपळीचं आहे, स्ट्रेसचं आहे. तर मग याच्यामध्ये कोणत्या अशा 5 गोष्टी सांगाल की जेणेकरून माणूस हेल्दी राहील? 5 सांगू बघा, मी किंवा जसं तुम्हाला कमी सांगा? सुरुवातीला मी उदाहरण दिलं आपल्याला, की बऱ्याच जणांचा एक एक्सक्यूज असतो की खूप धावपळ असते, आम्ही खूप अपडाऊन करतो, खूप स्ट्रेस असतो, शक्य नाही होत. मी उलट म्हणेल की ह्याच लोकांकरता हा डाएट आहे. मी जसं म्हणालो की तुम्ही तुमच्या सकाळच्या डब्यामध्ये शक्य असेल तर सकाळी खाऊन निघा, नसेल शक्य तर तुमच्या डब्यामध्ये फ्रुट्स घ्या सकाळी ब्रेकफास्ट म्हणून. सलाड डब्यामध्ये राहू द्या आणि संध्याकाळी आल्यावर खूप फूड खा आणि वेळेचं बंधन पाळा. समजा नाही वेळेचं बंधन, टाईम ॲज मेडिसिन ज्याला शक्य नाही, त्यांनी निदान आहारातून तरी ते पाळलं पाहिजे. खूप सोपं. मी पण खूप ट्रॅव्हल करत असतो. माझ्या गाडीमध्ये 2-3 डिशेस, मल्टीटास्किंग चाकू असतो एक, बरोबर. मी कुठे गेलो, बाहेर गेलो तर रोडवर मला कुठे भाजीपाला विक्रेते मिळतात. काकडी घेईल, टोमॅटो घेईल, गाजर घेईल. ठीक आहे, बीट मला प्रवासामध्ये उकडून खाता येत नाही, मी बीट घेत नाही, पण गाजर, काकडी, टोमॅटो घेतो मी. फ्रुट्स मला भारतामध्ये आपलं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्याला 12 महिने सगळे फ्रुट्स मिळतात. असा एकही महिना नाही की ज्याच्यामध्ये फ्रुट्स अवेलेबल नाही आहेत. असा एकही महिना की ज्याच्यामध्ये एकही सलाड अवेलेबल नाही आहे. असं नाही आहे. निसर्गाने आपल्या देशाला खूप मोठी देणगी दिलेली. ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या सीझनमध्ये ते खा. माझं हे करोडो रुपयाचं इंजिन आहे. हार्ट ट्रान्सप्लांटला 50 लाख लागतात, किडनी ट्रान्सप्लांटला 30 लाख लागतात. माझी जर व्हॅल्युएशन काढली शहरात करोडोच्या पुढे जाईल. अशा करोडोच्या इंजिनमध्ये जर मी त्याला जे योग्य आहे, जे लाईव्ह एन्झाईम्स असलेलं फूड जर मी नाही देऊ शकलो, तर काय तर परिणाम तर मला भोगावेच लागणार ना सर. वा. मग काय सांगता येईल, काही गोष्टी अशा आहेत की जे दिवसभर कराय माणसाने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेणे तो हेल्दी राहील? काय करू नये हे आधी सांगतो. बरं. तुम्ही तातडीने दूध, चहा, कॉफी बंद करा. बरं. एक. दुसरी गोष्ट, पॅक फूड बंद करा, बेकरी प्रॉडक्ट्स बंद करा. जेव्हा केव्हा भूक लागेल पटकन एक काकडी तोंडात घाल, पटकन एखादं फ्रुट्स तोंडात घालून घ्या. जेव्हा केव्हा भूक लागेल, जास्तीत जास्त सनलाईट असेपर्यंत फ्रुट्स आणि रॉ फूडचा वापर करा. संध्याकाळनंतर फ्रुट्स खाऊ नये. जेव्हा सनलाईट नसतो तेव्हा हे लाईव्ह एन्झाईमचे फळं काम करत नाही. त्यामुळे बरेच जण रात्री झोपताना फळं खाऊ का, तर ते चुकीचं ठरेल. शक्यतो 12 वाजेच्या आत सकाळी जास्तीत जास्त फळं खा. सलाडचा जास्तीत जास्त वापर करा. आणि मग तुम्हाला जे काय कुक फूड खायचं ना, शाकाहारी, मी परत शब्द वापरले, शाकाहारी. मांसाहारी अजिबात, मांसाहार आपल्याला नाही. मी जसं म्हणाल, ज्याला मांसाहार करायचा आहे
त्याने जसा वाघ मांसाहार करतो, सिंह मांसाहार करतो, तसा करून दाखवावा कच्चा. तर मी त्याला असणारच म्हणेल की नाही. तो मांसाहारी. बापरे! तर मग आपण काय करू, आपल्याकडं काही हॅक्स आहेत जे नाही का सोशल मीडियावर सो कॉल्ड ट्रेंड करतात की नॅचरोपॅथीबद्दल. तर आपण त्याच्यावर जाऊ आधी. मग आपण आपल्या शेवटच्या प्रश्नावर येऊ की नंतर. हा एक हॅक आहे. याला ब्लड शुगर हॅकिंग मी ऐकलं असं. ओके. बरं. या काय करतात नाही का, की जेवणामध्ये ना एक क्रम राहतात, की आधी फायबर, मग प्रोटीन, मग कार्ब्स किंवा जेवणाआधी व्हिनेगर घेतलं जातं. याबद्दल काय रेट कराल आउट ऑफ 10? अ, ऐकलंय? ऐकपुसटच ऐकलं, पण मी रेटिंग करेल त्याला 1 किंवा 2च पॉइंट देऊ शकतो. फायबर, प्रोटीन म्हणजे कसं आधी फायबर खायचं जेवणामध्ये, नंतर प्रोटीन, मग कार्ब्स जायचं. हां, मी तुम्हाला म्हणजे माझ्या दृष्टीने तर एकदम म्हणजे काहीही अर्थ नाही या गोष्टीला. म्हणजे 1-2 पण पॉइंट देणं इतका हा प्रश्न म्हणजे किंवा हा मिथ नाहीये. त्याचं कारण सांगतो सर तुम्हाला मी. हां. मी जसं म्हणालो, की एक फ्रूट जेव्हा मी घेतो, त्याच्यामध्ये फायबर्स पण आहेत, प्रोटीन्स पण आहेत. जेव्हा मी ॲज अ टीम ते खातो, ॲज अ टीम इट विल वर्क. जेव्हा तो संत्रा किंवा तो फ्रूट आतमध्ये जाईल, तेव्हा तो जो शरीरामध्ये जो इंटेलिजन्स तो त्या पद्धतीने कुठं-कुठं, काय-काय करायचं ते काम करतो. यू बरोबर, कॅनॉट डिझाइन द स्क्रिप्ट. तुम्ही बरोबर, स्क्रिप्ट नाही करू शकत. बरोबर. ओके. त्याच्यामुळे तुम्ही परत तसंच करायला गेलात, की बा फायबर्स बाजूला काढा. समजा आंब्याचं म्हणजे एक उदाहरण असं देतो, आंब्याचा ज्यूस आणि आंबा कच्चा खाणं याच्यामध्ये प्रेफरेबल आंबा कच्चा. कच्चा म्हणजे सालीसहित हां, खाणे. म्हणजे हं, हं. ज्यूस अलाउड नाही किंवा हं, ज्यूस हं. नॉट प्रेफरेबल. हं, हं. आता मग असं करताना तुम्ही फायबर आधी, प्रोटीन नंतर आणि काय-काय नाही, ते नाही. जेवणाच्या ताटामध्ये समजा फायबर आणि प्रोटीन आणि कार्ब्स असे बाकीचे पदार्थ असतील. गरजच नाही. नाही, सगळं तुम्ही गरजच नाही. मी जसं म्हणालो ना, निसर्गाने जसं दिलंय तसं. कोणता प्राणी असं काय डायव्हर्स नाही करून करत, खातो का? नाही करत, नाही करत. बरोबर. नाही, अजिबात गरज नाही नंतर त्याची. नेक्स्ट येतं, की कोल्ड बाथ घेतात नाही का, की एकदम थंड पाण्यात बसणं किंवा असं म्हणतात ना, की ते फार स्ट्रेस कमी करतं किंवा एन्झायटी कमी करतं. पण याच्यामध्ये हार्टचा पण धोका होऊ शकतो. हां, नाही आता याचं कसं आहे, याला काय एड कराल पुढं? कोल्ड हिप बाथ हा नॅचरोपॅथीमध्ये ट्रीटमेंटचा एक प्रकार आहे. हां. कोल्ड हिप बाथ. परंतु तो सीझन पण बघितला जातो आणि तुमच्या हां. त्रास काय आहे तो पण बघितला जातो. कुणी करू नका. त्याच्यानुसार दिलं जातं. कोणी पण नाही करायचं ॲट रँडम. कोणी पण नाही कुठलीच म्हणजे मी जसं म्हणालो, की बऱ्याच जणांना कदाचित आपण विचारलं होतं, की रात्री झोप येत नाहीये. हं, हं. रात्री मग पहिलं ते स्क्रीन टाईम कमा 1 तास आधी स्क्रीन टाईम बंद करा. त्याच्यानंतर हॉट वॉटर बाथ म्हणण्यापेक्षा पाय डीप हॉट बुडवायचे. वॉटर हं. पायात 40-42 डिग्री टेम्परेचरच्या पाण्यामध्ये बादलीमध्ये तुम्ही पाय बुडवून ठेवा. ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचा बीपी लो होतो आणि शांत शांत होतं. झोप लागते. हं, हं. सो नॅचरोपॅथी ही काही ॲट रँडम वापरण्याची कन्सेप्ट नाहीये. नाहीये. इट हं. इज अ सायंटिफिक कन्सेप्ट. बरोबर. कोणालाही कोल्ड बाथ दिला जात नाही. कोणालाही हॉट ट्रीटमेंट दिली जात नाही. कोणालाही स्टोन मसाज दिला जात नाही. कोणालाही मॅग्नेटिक थेरपी दिली प्रत्येकाचं जात नाही. वेगळं-वेगळं आहे. हं. प्रत्येकाचं एक-एक काम बघून दिलं जातं. त्याच्या अडचणी, शारीरिक व्याधी काय ते बघून दिल्या जातात त्या. काय होतं ना, की आजकाल जे मुलं आहेत ते ट्रेंड वगैरे दाखवतात, की Instagramवर रील टाकतात, की आम्ही आज कोल्ड बाथ घेतलेले बर्फाचं वगैरे. तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुचवलेला असेल, तर तर तो ठीक आहे. त्याने घेतला असेल, हं. तर इट विल ओके. वर्क. पण त्याने एक फॅशन म्हणून किंवा माझे रिव्ह्यूज वाढावे म्हणून करत असेल, तर चुकीचं ठरेल. सोशल मीडियावर हेच पसरलं जातं, की कोल्ड बाथ बेस्ट आहे. मग तुम्ही स्ट्रेस आला तर मग कोल्ड बाथ घ्या. भले मग तो हिवाळ्यात पण घेतोय. हिवाळा एक्झॅक्टली. पावसाळ्यात पण. आता बघा मड थेरपी एक तासातलाच एक भाग सांगतो. मड थेरपी जी दिली जाते ना, ती पूर्ण शरीराला पूर्णपणे चिखल ती माती पण वेगळी असते. हं. जंगलामधून आणलेली असती. ती बरं. माती वेगळी ती पूर्ण इथून तिथपर्यंत मला वाटते पण ती फक्त उन्हाळ्यातच दिली जाते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात दिली जात नाही. कॉमन जे सेन्स. आयुर्वेदामधल्या पण जे काही पंचकर्म आहेत ते पण सीझनल असतात. तुम्ही कधीही काही नाही करू ते शकत. ते कॉमन सायन्स सेन्स आहे आहे ना. हां. प्रत्येकामध्ये. ते सायन्स आहे ना. 4.5 वर्ष तो माणूस शिकतो. 1 वर्ष इंटर्नशिप करतो. 5.5 वर्ष प्रत्येक पॅथीमधला माणूस शिकतो. करतोय. हं. तो त्याला काहीतरी आधार आहे ना. तुम्ही माहिती आहे. हं. असं ॲट नाही करू शकत. ओके. रात्री झोपल्यानंतर माणूस घोरतो. तर मग शक्यतो नाकाने ते श्वास घेतला पाहिजे असं म्हणतात. हां. पण ते घेतलं जात नाही. तर मग काही ठिकाणी एक पॉइंटला मी अशी रील बघितलेली, की जे तोंडावर पट्टी लावून झोपा सांगतात. ह्याला काय असं की आहे का सर कन्सेप्ट? हां. परत असंच होतंय, की तुम्ही रूट कॉजवर जा ना. असं का होतंय? याच्यावर काम केलं पाहिजे. हे होऊ नये याच्यावर काम केलं पाहिजे. झाल्यावर काय करायचे याचे ऑप्शन्स खूप आहेत तुम्हाला. पण आता घोरणं म्हणजे काय होतं, की तुमच्या छातीमध्ये कफ झालेला कप असतो. झालं. बरं. मग तो छातीतला कफ कसा बाहेर पडेल याच्यावर काम केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये वमन क्रिया असू शकते
किंवा तुम्ही हिटिंग पॅड वापरला पॅड जातो, वापरतो. हे केलं जातं. आता मी आता तिथे 7 दिवस होतो. मला पण थोडीफार घोरण्याची समस्या होती. पण मी जी तिथे सगळ्या ट्रीटमेंट्स, थेरपीज घेऊन आल्यानंतर माझं घोरण्याची समस्या संपली. बंद झाली. का? बरोबर. की मी रूट कॉजवर काम तुम्ही असं का? हा प्रश्न हां, स्वतःला हां, विचारायचा आणि हां. त्याच्यावर काम करायला पाहिजे. नाही तर उपाय की नंतर मग मग ते 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 कोणी तर ते नाकामध्ये पण असं काहीतरी मशीन लावतात, की वरती घोरूचा असं आवाज येऊ वरती नये असं. म्हणून. इट्स व्हेरी डेंजरस. तर मग सर्केडियम रिदम डाएट हे तर खूप हां, कॉमन आहे, की सर्कडियन दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवायचं फक्त. सर्कडियन रिदम हेच टाइम इज मेडिसिन. ती दुसऱ्या सगळ्यात भाषेमध्ये बेस्ट आहे. सगळ्यात आउट ऑफ बेस्ट 10 टाइम आहे. सगळ्यात 100%. बेस्ट सर्कडियन रिदम, सर्कडियन क्लॉक तुमचा मेंटेन झाला पाहिजे. हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. समजा जे परदेशामध्ये जास्त त्यांचा प्रवास असतो, त्यांचा सर्कडियन क्लॉक बिघडतो ना, जेव्हा ते इथून अमेरिकेत जातात, वॉशिंग्टनमध्ये उतरले, तर तो क्लॉक बिघडतो. बॉडी क्लॉक बायोलॉजिकल ब्लॉक डिस्टर्ब, बिघडलं बायोलॉजिकल तुमचं. क्लॉक. सो त्यांच्याकरता एक इतका सुंदर रेमेडीज आमचे डॉक्टर बिशोर चौधरी सरांनी दिला आहे, हां. की त्याच्यामध्ये जे थर्ड एक कन्सेप्ट आहे, अर्थिंग इज ऑल्सो ए मेडिसिन. अर्थिंग. अर्थिंग म्हणतो आपण. तर त्या व्यक्तीने काय करायचं, तिथे लँड झाल्या शक्य असेल तर अनवाणी जमिनीवर चालायचं 25 ते 30 मिनिटं. बरं, जमिनीवर. बरं. म्हणजे जिथे हां, हां. सिमेंट किंवा असं काहीच काही नाही, अर्थ, काहीच जमीन. जमिनीचं मग ती हिरवळ असेल किंवा प्लेन जमीन असेल, तिथे गेलं की त्याची बॉडी क्लॉक रिसेट होणार आणि त्याचं लगेच तिथलं काम सुरू होणार आहे. तर अर्थिंग ही सुद्धा एक सुंदर अशी संकल्पना आहे निरोगी राहण्याकरता. फूड ॲज मेडिसिन, टाईम ॲज मेडिसिन, अर्थिंग इज ऑल्सो ए मेडिसिन, ग्रॅव्हिटी इज ऑल्सो मेडिसिन, लाईट इज ऑल्सो ए मेडिसिन. मेडिसिन. लाईट इज मेडिसिन म्हणजे काय? सनलाईट. तसं अर्थिंग पण माणसाला कमीत कमी रोज 20 मिनिटं त्या व्यक्तीने अनवाणी जमिनीवर चालवावं. चालावं. बस. त्याच्याने होतं काय, की आत्ता आपण पूर्णपणे व्होल्टेज एरियामध्ये आहे. लाईटमध्ये आपलं आपण. प्रचंड प्रमाणामध्ये आपल्यामध्ये व्होल्टेज वाढलेलं असेल, आपण जर आपलं चेक व्होल्टेज केलं चेक केलं तर. हं. पण हे जेवढं व्होल्टेज जास्त असेल तेवढं ते शरीराला घातक होतं. बरोबर. तर हे व्होल्टेज न्यूट्रलाइज होण्याकरता जमिनीच्या संपर्कात आलो, तर ते जे इलेक्ट्रॉन्स असतात जमिनीचे ते शरीरात येतात आणि ते नलिफाय केलं व्होल्टेज. म्हणून अर्थिंग इज ऑल्सो मेडिसिन. तर त्या सर्केडियम इज द बेस्ट, अगदी बेस्ट थेरपी आहे किंवा तो बेस्ट कन्सेप्ट आहे. ओके. तर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप मोठे ॲथलीट सुद्धा हे प्रमोट करतात. अल्कलाईन वॉटर ही कन्सेप्ट ऐकली असेल. तर ह्याला काय सांगाल? हे योग्य आहे? हो, अशा कारणाने योग्य म्हणेल मी. पूर्वीच्या काळी जेव्हा पाणी आपण प्यायचो तेव्हा ते विहिरीचं पाणी असायचं. त्यावेळेस रासायनिक खतांचा प्रादुर्भाव नसायचा आणि जे पाऊस पडायचा तो नदी नाल्यातून, खडकातून आदळत, आपटत, आपटत, आपटत पाणी यायचं नदीला. ते पाणी विहिरीत पर्क्युलेट व्हायचं आणि विहिरीचं पाणी प्यायचं. तर त्यावेळेसचं पाणी अतिशय सुंदर होतं आणि ते त्यावेळेस जर त्याचा पीएच मोजला असेल तर कदाचित तो 7च्या वर सापडेल. आत्ताच्या काळामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन झालं, शेतीमध्ये जे केमिकलचा झाला तो सगळा परिणाम बघता, आत्ताचं जो पाणी आहे त्या पाण्याचा पीएच हा ॲसिडिक झालेला आहे. असं काही बरोबर. बॉडी पीएच हा 7 प्लस मायनस असतो आणि बॉडी पीएच ज्याचा मेंटेन असेल तो निरोगी शरीर असतं. निरोगी शरीर. बस. अल्कलाईन वॉटरचा जसं मी जलतत्वावर आपण आता या विषयावर जलतत्वाकडे वळालेलो आहे. जेव्हा मी कुक फूड खातो ते पण ॲसिडिक असतं. जठराग्नी जो म्हणतो हायड्रोक्लोरिक ॲसिड ते पण ॲसिड असतं. ॲसिडिक असतं. जेव्हा ॲसिडिक फ्रूट, ॲसिडिक सगळ्या गोष्टी जात असतात त्यावेळेस शरीराचा पीएच हा ॲसिडिककडे ॲसिडिक वळतो. होतो. आणि मग बघा घरामध्ये असं एकही घर नाही की ज्या घरात ॲसिडिटीची गोळी नाही. नाही आता. मग ही ॲसिडिटी वाढते. ही ॲसिडिटी वाढत जाऊन हायपर ॲसिडिटी मग तो इनो शिवाय त्याची ॲसिडिटी जात नाही. जात नाही. आणि मग एक दिवस असा येतो की ॲसिडिटी लीड्स टू कॅन्सर. कॅन्सर. याच्याकरता पाणी हे निश्चितपणे अल्कलाईन असलं पाहिजे, निश्चितपणे. पण आता आजकाल काय झालं, 3 लाखाचं मशीन, 4 लाखाचं मशीन असं काहीतरी ते परत त्या नावाखाली हे सुरू झालंय. तर मी त्या खोलात न जाता अल्कलाईन पाणी हे खूप गरजेचं आहे आणि ते घरगुती पण तयार करता येतं आणि काही अशी उपकरणं आली आहेत बाजारामध्ये जी आहेत, आवाक्यात आहेत 30-35 हजारामध्ये अशी पण जे अल्कलाईन alkaline water ज्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स वापरून पीएच वाढवला जात नाही. नाही. आजकाल आरो मशीनमध्ये
एक कॅन्डल ॲड केली जाते ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल मिनरल्स असतात. त्याच्यानी तुमचा पीएच वाढला आहे असं दाखवलं जातं. बघा तुमचा पीएच 4, 4.5 होता आणि ते आर्टिफिशियल मिनरलची कॅन्डल त्या आरोमध्ये जोडतात आणि आउटपुटला ते पीएच मोजून दाखवतात. आर्टिफिशियल मिनरलनी वाढलेला पीएच इट डिस्टर्ब्स युअर स्टमक ॲसिड. इट्स व्हेरी डेंजरस. बापरे! सो नैसर्गिकरित्या अल्कलाईन पाणी करण्याची काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ती मशीन्स पण उपलब्ध आहे बाजारामध्ये. ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात पण आहे. ज्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर न करता पाण्याचा पीएच 8, वॉव! 8.5, 9, हं. 9.5 हा केला जातो आणि ते मात्र निश्चित हं. गरजेचं आहे. मला आठवतं, की माझ्या लहानपणी ना एक तांब्याचं एक प्युरिफायर टाईप होतं. त्यामध्ये वेगवेगळे घट आता आठवत नाही हो, बारीक हो. पण चारकोल असायचा, चारकोल वाळू असेल, खडी असायची. असेल, असं हां. असायचं भरपूर मोठे 4-5 लेयर होते त्याच्यामध्ये. मग त्याचं बघा, हा एक अजून मिथ्या आहे, की तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी पिलं म्हणजे ते चांगलं असतं. हं, नक्कीच मिथ्या नाही म्हणणार मी, ते गरजेचंच आहे किंवा ते योग्य पण आहे. परंतु तो जो कॉपर आहे ना, इट्स अ मायक्रोन्यूट्रिएंट. तो हं. तेवढ्याच प्रमाणात शरीरात गेला पाहिजे. तुम्ही 12ही महिने तांब्याची बॉटल वापरत असाल तर इट्स व्हेरी हॅझार्डस. बरं. सीझन वाईज हे वेगळंच आहे. सीझन वाईज धातू वेगवेगळे. बरं, हिवाळ्यामध्ये तांबा वापरा कारण तांबा उष्ण आहे. बरं. हिवाळ्यामध्ये तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा, ते सकाळी प्या. इट्स गुड. उन्हाळ्यामध्ये माती, माठ. माठातलं पाणी प्यायचं उन्हाळ्यामध्ये. आपण ते गार पण नॅचरल खारं पाणी. पाणी म्हणजे नॅचरल. माती हे सांगितलेलं उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हं. चांदी. चांदी? चांदीच्या पेल्यामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये रात्रभर पाणी. कारण का? चांदी किल्स बॅक्टेरिया. पावसाळ्यात बॅक्टेरिया जास्त बॅक्टेरिया असतात. असतात. म्हणून सीझन वाईज पण तांब्याचं स्टोअर करण्याचं किंवा वापरण्याचं माध्यम आहे. आजकाल काय झालंय, मी जसं म्हणालो ना, फॅड की झालंय. हं. फॅड सोशल मीडियामध्ये अशा गोष्टी, तांब्याचं भांडं, तांब्याची बाटली, मग 12ही महिने तांब्याच्या 12 बाटली. महिने. इट्स व्हेरी डेंजरस. डेंजरस. जादा प्रमाणात तांबंसुद्धा घातक आहे. खरं आहे. सो ते बदललं पाहिजे मग आता आपण सीझननुसार. वाळा टाकतो होते. हां, वाळा तो तुमचा पीएच पण मेंटेन करतो. ती वनस्पती आहे ॲक्च्युअली. ती माठामध्येच टाकली जाते उन्हाळ्यामध्ये. कारण का? उन्हाळ्यामध्ये पित्ताचा प्रकोप जास्त असतो. का आजकाल एक नवीन फॅड आहे, की खाताना प्रत्येक गोष्ट मोजून घ्यायची. म्हणजे ते नाही का मशीन होतं घरी हां, एक मशीन, मशीन. की माझं प्रोटीन एवढं आहे आज, माझं आज कार्ब्स एवढे आहेत, मला एवढेच घ्यायचे आहेत. तर याच्यावर काय सांगा? नाही, आउट ऑफ 10. हे पण 2 और 3 त्याच्यापेक्षा जास्त. त्याचं कारण सांगतो सर तुम्हाला. मोजून खाल्लं पाहिजे, पण काय खाल्लं पाहिजे? मग मी बरं. जसं म्हणालो तुम्हाला, की फ्रुट्स अँड सलाड हे तुमच्या वजनानुसार मोजून खा. हं. मोजून कशा करता, की ती मिनिमम लेव्हल पाहिजे ती. पुढे दॅट चालेल डझंट ना. मीन की हां. 800 ग्रॅम खा. मला फक्त माझ्या वजनाच्या रिलेशनमध्ये मिनिमम 700 ग्रॅम खायचे. त्याच्याकरता मला मोजून घ्यायचे. नॉट नेसेसरी की मला प्रोटीन एवढं मिळावं. बघा, तुमचा चप्पलचा नंबर आणि माझा चप्पलचा नंबर वेगवेगळा आहे. हं. प्रत्येक माणसाच्या चप्पलचा नंबर वेगवेगळा आहे आणि मी जर असा नियम काढला की 7 नंबरची चप्पल प्रत्येकाने वापरायची. त्याच्यावरचा नंबर कोणाचा असेल तर तो आजारी आहे आणि त्याच्या खालचा नंबरची चप्पल असेल तर ते आजारी आहे. असं चालेल का? नाही, नाही. मोजून कशा 100% करता? नाही. तुमच्या शरीराची गरज वेगळी, माझ्या शरीराची गरज गरज वेगळी. वेगळी आहे. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगळी आहे. प्रत्येकाची जडणघडण वेगळी. एखाद्याला 1 ते 1.5 किलो जर रोजचा आहार असेल, एखाद्याचा तो 2 किलो असेल, एखाद्याचा तो 40 ग्रॅम असेल, 400 ग्रॅम असू शकतो. बरोबर, बरोबर. तुम्ही हे मोजून करू नका. मी नाही जसं होऊ म्हणालो निसर्गामध्ये हस्तक्षेप करू नका. मानवाचा देह हा उत्कृष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जेव्हा तुम्ही खाताल ना, फक्त खाताना 20% भूक राहील एवढं खा. 80% पोट भरेल एवढं खा. बाकी शरीर त्याचं त्याचं नाहीतर काम करेल. ओव्हरलोड तुम्ही करतं. त्याचं टेन्शन घेऊ नका. प्रोटीन किती, फायबर किती ते करेल तो निसर्ग आणि तो बरोबर देह आहे, तसं मानवाने तसा दिलेला आहे. ओके. तर मग ही कन्सेप्ट आहे का? त्याच्यामध्ये मला सांगा, की ड्राय फास्टिंग अशी कन्सेप्ट आहे, की पाणी न पिता 24 तास वगैरे नाही, किंवा हा डाएट ऑटोफेजी. असतो? ऑटोफेजी. ऑटोफेजी आहे, पण पाण्याचं नाही खाणं असं असं. नाही, नाही असं कुठेही नाही. पाणी मग पिऊच हे नाही असं कुठेही नाही. ऑनलाईन बघतो आपण, की नाही, वजन कमी आता कसं करण्याकरता आहे, 24 तास पाणी नाही वापरायचं. कसं होतं, की काही ॲथलीट्स यूज करतात, हां, आता पण बघा, काही लोकं यूज करतात. योगायोगाने आज निर्जला एकादशी आहे. हां, असं म्हणतात, की दर 3 वर्षानंतर एकादशी येते. बरोबर. त्याचा अध्यात्माचा भाग सोडून देऊ आपण. हं. पण सायंटिफिकली काय येतं, की आज पाणी पण पिऊ नये असं म्हटलं जातं. हां. तर त्याचं मे बी कदाचित असं कारण असेल, मला माहीत नाही. पावसाचं पाणी जे असतं ना, त्याच्यामध्ये खूप बॅक्टेरिया वगैरे असतात आणि सुरुवात असते ती पावसाळ्याची. मग आपल्या शरीराचं शुद्धीकरण व्हावं म्हणून होऊ पाणी शकतं. पिऊ नये हं, असं हं, असतं. हं, पण हं, हं. आधुनिक विज्ञानाने ऑटोफेजी ही संकल्पना नोबेल प्राईज देऊन प्रूव्ह केलेली आहे. ऑटोफेजी हाच वापरावा. अगदी पाणीच पिऊ नये असं काही वगैरे नाही. ह्या अ,
अति थेरपिस्टकडे जाऊ नये. काही जैन समाजामध्ये त्यांच्यामध्ये जे काही उपवास केले जातात, ते 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस असे बिगर पाण्याचे किंवा छोटंसं एक कोमटभर एक घोट वगैरे घेतात ते. तर ते पण बॉडी शुद्धी करण्याचे पण ते प्रत्येकाला सरसकट लागू नाही आहे. नाही परत होत. मी म्हणेल असा प्रयोग आपण करू नये. हां, तुम्ही फास्टिंग करा. मी जसं म्हणाले की 16 तास, 14 तास, 15 तास हे फास्टिंग करा. इट विल गिव्ह द बेस्ट रिझल्ट. ॲथलीट्स काही आहेत ना वजन कमी करण्याकरता वापरतात. त्यांच्याकडे योग्य आहे कारण त्यांना ते मीटर मे बी बसायचं आहे. हां, ते पण आणि ते कदाचित एका एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली अंडर करत असतील ते. बरोबर आहे. हां, ते इट शुड नॉट बी अ थंब रूल. 50 किलो कॅटेगरीमध्ये त्यांना बसायचं तर मग हां. ते करतात पण त्याचं बघून नॉर्मल लोक पण करतात. हां, मला तर ते आजकाल तर काय झालंय की सप्लिमेंटचा एवढा जमाना आलाय ना, की वेट लॉस, वेट लॉस, वेट लॉस करायचं. सर गरज आहे का? मला सांगा कधी हत्तीने वेट लॉस करायचा प्रयत्न कधी केला तर काय होईल? चिमणीने वेट वाढवायचा प्रयत्न केला तर काय होईल? तुम्हाला तुमची जी बॉडी दिली ना, प्रत्येकाचा DNA वेगवेगळा आहे ना. माझी बॉडी मी कितीही आहार केला तरी माझं वजन नाही वाढत आहे. बरोबर. कारण माझा DNA तसा आहे. एखादी व्यक्ती असते की ज्यांनी थोडं जरी खाल्लं तरी वजन वाढतंय. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही वजनावर दुर्लक्ष करून करा. नाही पण लक्ष दिलं एक पाहिजे. एक विशिष्ट मर्यादेपर्यंत वजन ठेवा. पण मी खूपच स्लिम ट्रिम व्हायला पाहिजे वगैरे, वगैरे या फंद्यात पडू नका. हां, तुम्ही ओव्हरवेट असला तर तुम्हाला ते जो BMI आहे म्हणजे साधारणतः माझं 167 सेंटीमीटर उंची आहे. तर एक सायंटिफिकली त्याच्यातून 100 मायनस करायचं 67 kg प्लस मायनस 1-2 kg इथपर्यंत माझं स्टँडर्ड वेट असायला हवं. इथपर्यंत ठीक आहे. पण मी 67, 70 वरून मी 40 आणि 50, 55 पर्यंत यायचा प्रयत्न करायचा. तो 8 करायचा. हे गरजेचं नाही. जिथे गरजेचं आहे तिथं वजन नियंत्रित केलं पाहिजे. पण इट शुड नॉट बी ए थंब रूल की वजन कमीच पाहिजे असं नाही. पण मग वजन कमी व्हावं म्हणून सकाळी काही नाही का पेय घेतो आपण की कोमट पाण्यात लिंबू मध असं काहीतरी. तर मग याच्यावर काय सांगाल? हां, ठीक आहे. काही अंशी ते हरकत नाही घ्यायला. चहा घेण्यापेक्षा तर नक्कीच चांगलं आहे. नक्कीच चांगलं आहे. बरोबर. ते बघ काही ऐकतात ना की लिंबू आणि मध बरोबर नको असं काय आहे? लिंब लिंबू आणि मध बरोबर नको असं काही म्हणलं जातं. हां, लिंबू पाणी घ्या किंवा मध पाणी घ्या. एकत्र एकत्र नको. ओके. हे मी कन्सेप्ट क्लिअर केली की मला माहित नव्हतं. आधी लिंबू पाणी वेगळं आणि मग मध पाणी. भले तुम्ही अल्टरनेट डे करा तसं. पण ते करू हरकत शकतो. नाही करायला. तो करू काही फार असं काही हे नाही. मग आता सगळ्यात आपला शेवटचा प्रश्न की काय होतं मुलांना असं वाटतं किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला नॅचरोपॅथीचा जो जो कोर्स आहे किंवा ते डाएट आहे किंवा ते जी एक्सरसाइज आहे किंवा त्याची थेरपी आहे ते जमतील का झेपतील का? इथं बजेटचा इश्यू नाही आहे. इथं येतं की झेपतील का? खूप छान. सर मी असं म्हणेल आता मला तुमच्या माध्यमातून ही संकल्पना परत सांगेल की वेलनेस टुरिझमवर जा. खूप सोपं आहे सर. मी जसं म्हणालो की पुण्याच्या जवळ येवलेवाडीला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आहे. तिथे जा. नाही 7 दिवस शक्य असेल तर 5 दिवसाचा का बाहेर पण तिथे करा. ₹5,000 फक्त खर्च आहे. तिथे आपल्याला त्या थेरपीज कशा असतात, खाणं कसं असावं, आपण काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कोणत्या दैनंदिन जीवनामध्ये काय गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे याचं खूप छान असं तिथं ज्ञान मिळेल आपल्याला. केंद्र सरकारचं आहे, आयुष मंत्रालयातली ती संस्था आहे अंतर्गत. तिथे जा, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, सगळं खाणं शिकवलं जातं. त्या पद्धतीने करा आणि मी असं म्हणेल की बी विथ नेचर अँड वी हील विदाऊट पिल. सिंपल गाभा आहे बस. नॅचरोपॅथीचं. की थँक्यू सो मच सर तुम्ही इथं आलात आम्हाला इतकी सही माहिती आली आणि बरीच सारे जे गैरसमज आहेत ते तुटले असले आता. संभ्रमावस्था होती संभ्रमावस्था बऱ्यापैकी. होती. ती पण थँक्यू सो प्रयत्न मच. केलाय मी माझ्या परीने. आणि बघू एक वेगळा विषय घेऊन आपण भेटायचं परत तेव्हा भेटूच. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट त्यांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये कल्याण असेल तर तुम्ही मला खालच्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो व्हिडिओ एक नवीन फ्रेश विषय घेऊन एका फ्रेश एपिसोडमध्ये तोपर्यंत सी हॅव अ गुड एंड.